नमस्कार आणि मनापासून स्वागत आहे तुमचं 5 डेज सोसायटी मॅनेजर VIP व्हॉट्सअप कोचिंग मध्ये। जर तुम्ही हा व्हिडिओ आता पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल आणि करिअर बद्दल गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली आहे आणि इतका महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। कारण मित्रांनो, हा कोर्स एनरोल करणं म्हणजे फक्त व्हिडिओ पाहणं नाही, हा कोर्स एनरोल करणं म्हणजे माझ्या आयुष्यात बदल घडवायचा आहे। हा निर्णय तुम्ही घेतला आहे आणि हा निर्णय सगळेच घेतात असं नाही, फक्त काही निवडक लोकच घेतात। आजचा डे 1 सगळ्यात महत्त्वाचा आहे। आज आपण रजिस्टर शिकणार नाही, आज आपण अकाउंटिंग शिकणार नाही, आज आपण नोटिसेस बनवणार नाही, आज आपण फक्त एकच काम करणार आहोत, माइंडसेट रिसेट। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माइंडसेट चुकीचा असेल तर सर्वोत्तम स्किल सुद्धा वाया जातो आणि जर माइंडसेट योग्य असेल तर अगदी बेसिक स्किल सुद्धा उत्पन्न देऊ शकते। आता थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो। माझं नाव दिलीप लोणे आहे। मी अदिती इन्स्टिट्यूट ऑफ हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंटचा को फाउंडर आणि कोच आहे। गेल्या काही वर्षात मी 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सोसायटी मॅनेजमेंट, अकाउंटिंग आणि GDC मध्ये प्रशिक्षण दिलं आहे। गृहिणी असो किंवा रिटायर्ड व्यक्ती किंवा प्रोफेशनल्स किंवा करिअर ब्रेक घेतले जे कोण लोक असतील त्यांना मी ट्रेन केलेलं आहे आणि आज तेच लोक नोकरी करत आहेत, फ्रीलान्सिंग करत आहेत, सेकंड इन्कम कमावत आहे आणि काही जणांनी स्वतःचा बिझनेस सुद्धा चालू केला आहे। पण एक गोष्ट कॉमन होती, जे लोक सक्सेसफुल झाले आणि जे लोक अनसक्सेसफुल झाले त्यांच्यात फक्त एकच फरक होता, माइंडसेटचा। आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या मनात कधी हे विचार आलेत का? माझं वय जास्त झालंय, माझ्याकडे डिग्री नाही, मला अकाउंटिंग येत नाही, माझं इंग्लिश वीक आहे, मी फक्त हाऊसवाईफ आहे, मी रिटायर्ड आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही। जर हे विचार तुमच्या सुद्धा मनात आले असतील तर तुम्ही अगदी नॉर्मल आहात। पण आज एक सत्य जाणून घ्या, हे विचार फॅक्ट्स नाहीत, हे फक्त लिमिटिंग बिलीफ्स आहेत आणि जसं बिलीफ्स बदलतात तसं रिझल्ट बदलायला सुरुवात होते। आता सोसायटी मॅनेजमेंट सेक्टरची रियालिटी समजून घ्या। हा सेक्टर डिग्री बेस्ड नाही आहे, हा सेक्टर इंग्लिश बेस्ड सुद्धा नाही आहे, हा सेक्टर एज बेस्ड नाही आहे, हा सेक्टर जो आहे तो रिस्पॉन्सिबिलिटी बेस्ड आहे, हा सेक्टर ट्रस्ट बेस्ड आहे, हा सेक्टर स्किल बेस्ड आहे। सोसायटीला असा माणूस हवा असतो जो काम समजून करतो आणि चुका होण्यापासून सोसायटीला वाचवतो। म्हणूनच आज हा सेक्टर बूमिंग आहे। आज हजारो सोसायटी आहेत, मॅनेजर्स कमी आहेत, स्किल लोकांची डिमांड जास्त आहे आणि हा सेक्टर रिसेशन प्रूफ राहणार आहे। कारण का, जोपर्यंत फ्लॅट्स असतील, सोसायटी असतील, तोपर्यंत सोसायटी मॅनेजर्सची गरज राहणारच आहे। आता आज लक्षात ठेवायची एकच ओळ आहे, आय कॅन स्टार्ट अ न्यू करिअर ॲट एनी एज। ही ओळ मनात पुन्हा म्हणा, आय कॅन स्टार्ट अ न्यू करिअर ॲट एनी एज। आजचा माइंडसेट रिसेट चा पहिला नियम, माझं वय किती आहे हे महत्वाचं नाही, माझी कमिटमेंट किती स्ट्रॉंग आहे हे महत्वाचं आहे। माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही हा प्रॉब्लेम नाही, मी शिकायला तयार आहे की नाही हे महत्वाचं आहे। माझ्याकडून होईल की नाही हा प्रश्न नाही, मी प्रयत्न करणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। आता एक छोटंसं सत्य सांगतो, या कोर्समध्ये जे लोक फेल होतात ते कमी हुशार असतात असं नाही, ते फेल होतात कारण ते स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत। आणि जे लोक सक्सेसफुल होतात ते सुपर इंटेलिजंट नसतात, ते कन्सिस्टंट असतात। पुढचे 30 दिवस मी तुम्हाला एक प्रॉमिस देतो, तुम्हाला क्लॅरिटी मिळेल, तुम्हाला डायरेक्शन मिळेल, तुम्हाला कॉन्फिडन्स जाणवेल। फक्त एक अट आहे, तुमचं मन ओपन ठेवा। आजचा छोटासा टास्क आहे, आज पास्ट फेलियर्स बद्दल विचार करू नका, आज वय मोजू नका, आज कुणाशी स्वतःची तुलना करू नका। फक्त एवढंच ठरवा, मी पुढचे 30 दिवस प्रामाणिकपणे शिकणार आहे। हा कोर्स तुमचं आयुष्य एका रात्रीत मॅजिकली बदलणार नाही, पण हा कोर्स तुमची थिंकिंग नक्कीच बदलेल आणि जसं थिंकिंग बदलते तसं करिअर बदलणं फक्त वेळेचा प्रश्न राहतो। पुढचा स्लाइड मध्ये आपण पाहणार आहोत, हा सेक्टर का बूमिंग आहे आणि तुम्ही हे करिअर का करू शकता। चला तर आपण आता पुढे जाऊया। वेलकम टू युअर न्यू बिगिनिंग, वेलकम टू अ फ्रेश स्टार्ट अँड वेलकम टू अ पॉवरफुल न्यू चॅप्टर इन युअर लाईफ। जर तुम्ही हा व्हिडिओ आता पाहत असाल तर समजून घ्या, आजचा हा मुमेंट तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी घेतलेला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात करेजियस डिसिजन आहे। यू टूक द डिसिजन फॉर चेंज। आणि खरं सांगायचं झालं तर हा डिसिजन घेतलात
यासाठी मी तुम्हाला मनापासून सल्यूट करतो. बहुतांश लोकांना चेंज हवा असतो, पण पहिलं पाऊल उचलायला भीती वाटते. काही लोक आयुष्यभर फक्त विचार करत राहतात, काही लोक प्लॅनिंग करत राहतात, काही लोक उद्या बघू असं म्हणतात, सगळं पुढे ढकलत राहतात. पण तुम्ही आज ऍक्शन घेतलात, तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात, तुम्ही आज तुमच्या फ्युचरसाठी वेळ दिला आहे. अँड दॅट शोज समथिंग व्हेरी पॉवरफुल. तुम्हाला बदल हवा आहे, तुम्ही सिरियस आहात, तुम्ही कमिटमेंट घेऊ शकता आणि इम्पॉर्टंटली तुम्ही पुढे जायला तयार आहात. सो वन्स अगेन थँक यू फॉर शोईंग अप, थँक यू फॉर चुझिंग युअर सेल्फ अँड थँक यू फॉर इन्व्हेस्टिंग दीज मुवमेंट्स इन युअर ग्रोथ. अ पॉवरफुल जर्नी स्टार्ट्स टुडे. हो, आजपासून एक जर्नी सुरू होत आहे. अशी जर्नी जी तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल, तुमच्या इन्कमला मिनिंग देईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्सला विंग्स देईल. आजचा हा सेशन फक्त सुरुवात आहे, पण ही सुरुवात इतकी महत्वाची आहे की पुढचे 5 दिवस याच फाउंडेशनवर उभे राहणार आहेत. बिकॉज रिमेंबर, एव्हरी ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट्स विथ वन मोमेंट ऑफ करेज अँड दिस इज दॅट मोमेंट फॉर यू. यू टूक द डिसिजन फॉर चेंज. जरा थांबा आणि विचार करा, तुमच्या आयुष्यात किती वेळा तुम्हाला असं वाटलं असेल, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला पैसा अर्न करायचा आहे, मला एक स्टेबल जॉब हवी आहे, मला माझ्या कुटुंबाच्या फ्युचरसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. ही इच्छा, हे ड्रीम्स, हे थॉट्स खरंच ऍक्शन मध्ये बदलले का? बहुतांश वेळा नाही, कारण ऍक्शन घेणं हे सगळ्यात अवघड असतं. बट टुडे यू ब्रोक दॅट बॅरियर, यू स्टेप फॉरवर्ड and you said yes to growth, yes to learning, yes to a new identity, and that's why this movement truly matters. This bootcamp can shift your career direction. आता थोडं प्रॅक्टिकली विचार करूया. या 5 दिवसांमध्ये तुम्ही शिकणार आहात सोसायटी मॅनेजर रोल, डॉक्युमेंटेशन, रजिस्टर्स, बिलिंग बेसिक्स, अकाउंटिंग फंडामेंटल्स, जॉब मार्केट रिअलिटी, रेझ्यूम अँड इंटरव्ह्यू, फ्रीलान्सिंग, सेकंड इन्कम कसं स्टार्ट करायचं. म्हणजे आज तुमचं आयुष्य जिथे आहे तिथून पुढे जाण्यासाठी एक क्लिअर न्यू डायरेक्शन तुमच्या समोर उघडते. अ डायरेक्शन दॅट लीड्स टू स्टेबिलिटी, रिस्पेक्ट, स्किल्स, इन्कम, ग्रोथ, कॉन्फिडन्स. इन शॉर्ट, अपग्रेड ऑफ युअर करिअर. आणि माझा अनुभव सांगतो, 5 दिवस पुरेसे आहेत आयुष्य बदलायला. जर तुम्ही ओपन माइंडने आणि हॉनेस्ट इंटेन्शनने शिकायला तयार असाल तरच ते पॉसिबल आहे. थँक्यू फॉर शोईंग अप. येस, मी खरंच तुम्हाला थँक्स म्हणतो, कारण तुम्ही हा कोर्स फक्त तुमच्यासाठी नाही घेतलेला, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या आयडेंटिटीसाठी तुम्ही इथे आलात. यू शोड अप, यू मेड टाइम, यू चूज टू लर्न, यू सेड येस टू अ बेटर लाईफ. आणि मी तुम्हाला एक गोष्ट प्रॉमिस करतो, आज घेतलेला हा डिसिजन तुमच्या फ्युचर मधला सगळ्यात चांगला डिसिजन ठरू शकतो. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या 5 डिसिजन्समुळे आहे आणि 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्षांनी तुम्ही जिथे असाल ते आजच्या या डिसिजनमुळे ठरणार आहे. दिस इज युअर न्यू बिगिनिंग, युअर फ्रेश स्टार्ट, युअर अपॉर्च्युनिटी अँड युअर मुवमेंट. सो वन्स अगेन वेलकम टू युअर न्यू बिगिनिंग. लेट्स ग्रो, लेट्स लर्न अँड लेट्स बिल्ड समथिंग अमेझिंग टुगेदर. ऑल राईट, आता आपण पाहूया आज आपण नेमकं काय शिकणार आहोत. कोणताही ट्रेनिंग, कोणताही कोर्स सुरू करण्याआधी एक गोष्ट खूप महत्वाची असते, आज आपण कोणत्या दिशेने जाणार आहोत. ही क्लॅरिटी मिळाली की शिकणं खूप इझी होतं, फोकस वाढतो आणि कन्फ्युजन कमी होतो. आजचा सेशन तुमच्या संपूर्ण 5 डे बूट कॅम्पचा बेस आहे. आज जे काही तुम्ही समजून घ्याल ते पुढील 4 दिवसांमध्ये तुम्हाला मेंटली आणि प्रॅक्टिकली खूप खूप स्ट्रॉंग बनवणार आहे. म्हणून हा सेशन मॅक्झिमम फोकसने, मॅक्झिमम ओपननेसने शिकायचा आहे. चला एक एक पॉइंट शांतपणे समजून घेऊया. सोसायटी सेक्टर ओव्हरव्ह्यू. सुरुवात आपण एक मोठ्या पिक्चर पासून करणार आहोत. तुम्ही ज्या सेक्टर मध्ये प्रवेश करणार आहात तो सेक्टर दिसतो कसा, तो ऑपरेट कसा होतो आणि त्यात ऑपॉर्च्युनिटी किती मोठी आहे. आज मी तुम्हाला स्पष्टपणे समजून सांगतो. हाऊसिंग सोसायटीज म्हणजे काय, रोज कोणती कामे होतात, सोसायटीजला कुठल्या गोष्टींसाठी हेल्प लागते आणि इम्पॉर्टंटली तुमच्यासारख्या फ्रेश लर्नरसाठी इथे किती मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. सोसायटी सेक्टर कधीच बंद होत नाही. लोक रोज राहत असतात, कामे रोज चालू असतात, क्वेरीज रोज येतात, डॉक्युमेंट्स रोज तयार होतात, बिलिंग, अकाउंटिंग, नोटिसेस, कंप्लेंट्स सगळं डेली बेसिसवर चालतं. आणि म्हणूनच
सोसायटी सेक्टर हा एव्हरग्रीन करिअर ऑप्शन आहे. आज आपण हे सगळं डीप आणि सिंपल पद्धतीने समजून घेणार आहोत. न्यू आयडेंटिटी ऍज अ सोसायटी प्रोफेशनल. आजचा हा सेशन तुमच्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट करणार आहे. तुमची एक नवीन संधी, एक नवीन आयडेंटिटी तयार करणार आहे. आतापर्यंत कदाचित तुम्ही स्वतःला असं म्हणत असाल, मी लर्नर आहे, मी बिगनर आहे, माझ्याकडे झिरो नॉलेज आहे. बट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स तुम्ही हळूहळू या आयडेंटिटी मध्ये एंटर करायला सुरुवात करणार आहात. आय एम बीइंग अ सोसायटी प्रोफेशनल. आयडेंटिटी बदलते तेव्हा डिसिजन मेकिंग बदलतं, लर्निंग बदलतं, कम्युनिकेशन बदलतं आणि कॉन्फिडन्स आपोआप ग्रो होऊ लागतो. आज आपण ही न्यू आयडेंटिटी क्लिअर, स्ट्रॉंग आणि स्टेबल करणार आहोत. माइंडसेट रिसेट. माइंडसेट बद्दल आपण सगळे बोलतो, पण आज आपण फक्त बोलणार नाही, आज आपण तो प्रॅक्टिकली रिसेट करणार आहोत. माइंडसेट रिसेट म्हणजे जुन्या मर्यादा सोडून देणं, लिमिटिंग बिलीफ्स काढून टाकणं, नवीन बिलीफ्स इन्स्टॉल करणं, स्वतःविषयीचा विचार बदलणं, स्वतःची कॅपॅसिटी ऍक्सेप्ट करणं. आजचा सेशन तुमच्या मनातली धुंदी, कन्फ्युजन आणि सेल्फ निगेटिव्हिटी साफ करायला मदत करेल आणि तुम्हाला फ्रेश क्लॅरिटीने पुढे जायची एनर्जी देईल. ओव्हरकमिंग सेल्फ डाऊट. प्रत्येक लर्नरच्या मनात एक इनव्हिजिबल एनिमी असतो, सेल्फ डाऊट. आज आपण सेल्फ डाऊटला इग्नोर करणार नाही, अवॉइड करणार नाही. आज आपण त्याला समजून घेणार आहोत. आज तुम्ही शिकाल सेल्फ डाऊट येतो का, तो कुठून येतो, तो नॅचरल आहे का, आणि सर्वात महत्वाचं तो हँडल कसा करायचा. कारण सत्य हेच आहे, सेल्फ डाऊट नसतो तर प्रत्येक माणूस सक्सेसफुल झाला असता. म्हणून सेल्फ डाऊट काढून टाकणं हा या बूट कॅम्प मधला पहिला मोठा ब्रेक थ्रू आहे आणि तुम्ही हा इनर ब्लॉक कसा तोडायचा ते शिकणार आहात. फिफ्थ आहे कॉन्फिडन्स बिल्डिंग. एक गोष्ट क्लिअर करूया, कॉन्फिडन्स म्हणजे गर्व नाही, कॉन्फिडन्स म्हणजे इगो नाही, कॉन्फिडन्स म्हणजे ऍटिट्यूड नाही. कॉन्फिडन्स म्हणजे मी शिकू शकतो, मी करू शकतो, मी बदलू शकतो. आज आपण एक प्रॅक्टिकली युजेबल कॉन्फिडन्स बिल्डिंग फ्रेमवर्क शिकणार आहोत. हा फ्रेमवर्क तुम्हाला पुढील मॉड्यूल्स मध्ये आणि पुढे तुमच्या जॉब, फ्रीलान्सिंग इंटरव्ह्यूज मध्ये खूप उपयोगी पडणार आहे. सिक्स्थ रोड मॅप फॉर युअर न्यू करिअर. आजच्या सेशनचा सगळ्यात पॉवरफुल पार्ट म्हणजे तुमचा पुढच्या 30 ते 90 दिवसांचा करिअर रोड मॅप. आज आपण तुम्हाला स्पष्टपणे दाखवणार आहोत पुढे कसं प्रोग्रेस करायचं, कोणती स्किल कधी शिकायची, जॉब कधी टार्गेट करायचा, फ्रीलान्सिंग कधी सुरू करायचा, इन्कम रिअलिस्टिकली कधी सुरू होऊ शकते आणि पुढील 6 महिन्यात तुम्ही कुठे पोहोचू शकता. जेव्हा रोड मॅप क्लिअर असतो तेव्हा प्रोग्रेस नॅचरल होतो. आज तुम्हाला हा कम्प्लीट रोड मॅप मिळणार आहे. सो थोडक्यात सांगायचं झालं तर आज तुम्ही शिकणार आहात सोसायटी सेक्टर ओव्हरव्ह्यू, तुमची नवीन प्रोफेशनल आयडेंटिटी, माइंडसेट रिसेट, सेल्फ डाऊट कसा रिमूव्ह करायचा, कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करायचा आणि तुमच्या नवीन करिअर रोड मॅप. हा सेशन खूप पॉवरफुल असणार आहे. ओपन माइंड ठेवा, फोकस ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. अँड नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट टुगेदर. लेट्स बिगिन. चला आता थोडी एनर्जी वाढवूया, कारण आता आपण एका खूप महत्वाच्या प्रश्नाकडे जात आहोत. व्हाय दिस बूट कॅम्प मॅटर्स. हा बूट कॅम्प तुमच्यासाठी का इम्पॉर्टंट आहे, तो तुमच्या करिअरला डायरेक्शन का देऊ शकतो आणि आजच्या काळात तो इतका पॉवरफुल ऑपॉर्च्युनिटी का आहे. हे जर आज क्लिअर झाले तर पुढील 5 दिवस तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. बिकॉज रिमेंबर, वन्स द व्हाय इज क्लिअर द हाऊ बिकम्स इझी. आज मी तुम्हाला 4 स्ट्रॉंग रिझन्स सांगणार आहे जे क्लिअर करतील की हा बूट कॅम्प तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो. सगळ्यात फर्स्ट आहे बिग डिमांड लो कॉम्पिटिशन सेक्टर. सुरुवात करूया एका फॅक्टने. काम खूप आहे, लोक कमी आहेत. सोसायटी मॅनेजर हा असा सेक्टर आहे जिथे ऑपॉर्च्युनिटी प्रचंड आहे पण ट्रेन प्रोफेशनल फारच कमी आहेत. जरा विचार करा, महाराष्ट्रामध्ये 1 लाखापेक्षा जास्त हाऊसिंग सोसायटीज आहेत. रोज डॉक्युमेंट्स तयार होतात, रोज कंप्लेंट्स येतात, रोज बिलिंग होतं, रोज अकाउंट्स मेंटेन होतात, रोज नोटिसेस जातात, रोज मेंबर्स क्वेरीज येतात. काम थांबत नाही पण ट्रेन लोक मिळत नाही. बहुतेक फील्ड्स मध्ये लोक म्हणतात जॉब्स नाहीत, पण या फील्ड मध्ये प्रॉब्लेम उलटा आहे. कामं आहेत पण लोक नाहीत. म्हणूनच डिमांड हाय आहे, कॉम्पिटिशन लो आहे, एंट्री इझी आहे, ग्रोथ फास्ट आहे.
दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ऑफ विंडो. आज एंट्री घेतली तर पुढे तुम्ही अर्ली मूव्हर बनू शकता. सेकंड आहे स्टेबल अँड रिस्पेक्टफुल करिअर. आता जरा हॉनेस्टली विचार करा, आज कोणत्या जॉबमध्ये खरं स्टेबिलिटी आहे? कॉर्पोरेट ले ऑफ्स, कॉन्ट्रॅक्ट जॉब्स, टार्गेट्स, जॉब इनसिक्युरिटी. पण सोसायटी सेक्टर वेगळं आहे, कारण सोसायटी म्हणजे लोकांचं डेली लाईफ. सोसायटी असेपर्यंत मॅनेजरची गरज कायम आहे आणि या रोलला एक वेगळाच रिस्पेक्ट आहे. सोसायटी मॅनेजर म्हणजे ट्रस्टवर्थी पर्सन, कमिटीचा सपोर्ट सिस्टम, मेंबर्ससाठी गो टू पर्सन, अकाउंट्स आणि डेटा हँडल करणारा, स्मूथ ऑपरेशन्स एन्श्योर करणारा. हा रोल कामगार नाही, हा रिस्पॉन्सिबिलिटी होल्डर आहे. रिस्पेक्ट प्लस स्टेबिलिटी ही कॉम्बिनेशन आज फारच रेअर आहे. थर्ड पॉइंट आहे पार्ट टाइम प्लस फ्रीलान्सिंग इज इक्वल टू फ्रीडम. आता येऊया आजच्या सगळ्यात मोठा पॉवरफुल ऍडव्हान्टेज कडे, फ्लेक्झिबिलिटी. पूर्वी मॅनेजर म्हणजे स्ट्रिक्टली फुल टाइम जॉब असायचा, पण आज पार्ट टाइम मॅनेजर्स 2 ते 3 तास डेली काम करणारे, फ्रीलान्स डॉक्युमेंटेशन, फ्रीलान्स बिलिंग, ऑडिट सपोर्ट, एजीएम सपोर्ट, हे सगळं रिअल आहे आणि आजच अवेलेबल आहे. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स पार्ट टाइम इन्कम, होम मेकर्स वर्क फ्रॉम होम फ्रीलान्सिंग, रिटायर्ड पर्सन्स लाइट रिस्पेक्टफुल वर्क, बिगिनर्स एंट्री लेवल ऑपॉर्च्युनिटीज. नो एज लिमिट, नो ऑफिस पॉलिटिक्स, नो कॉर्पोरेट प्रेशर. हा बूट कॅम्प तुम्हाला शिकवेल तुमच्या लाईफस्टाईल नुसार अर्निंग मॉडेल कसा तयार करायचा. फोर्थ आहे क्लिअर डायरेक्शन इज इक्वल टू फास्टर ग्रोथ. बहुतेक लोक अडकतात कारण डायरेक्शन क्लिअर नसते, रोड मॅप क्लिअर नसतो, नेक्स्ट स्टेप माहिती नसतो आणि त्यामुळे ऍक्शन होत नाही. हा बूट कॅम्प तुम्हाला देतो क्लिअर क्लॅरिटी, स्टेप बाय स्टेप रोड मॅप, प्रॅक्टिकल स्किल सिक्वेन्स, जॉब प्लस इन्कम प्लॅनिंग, कॉन्फिडन्स टू मूव्ह फॉरवर्ड. मी तुम्हाला असा रोड मॅप देणार आहे जो फॉलो केला तर 30 ते 90 दिवसात रिअल प्रोग्रेस दिसायला लागेल. बिकॉज when the direction is clear, progress becomes automatic. तर लक्षात ठेवा, this boot camp matters because डिमांड खूप आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, करिअर स्टेबल आणि रिस्पेक्टेड आहे, पार्ट टाइम प्लस फ्रीलान्स फ्रीडम आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंटली डायरेक्शन क्लिअर आहे. आजचा सेशन फक्त माहिती देण्यासाठी नाही, हा सेशन तुम्हाला डिसिजन मेकिंग बनवण्यासाठी आहे. आणि आता चला पुढे जाऊया. तुमची रिअल जर्नी आता खरंच सुरू होत आहे. चला तर आता एखाद्या इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोलूया. अशी एक गोष्ट जी तुम्हाला क्लिअर करून देईल की यू आर एंटरिंग द राईट सेक्टर ऍट अ राईट टाइम. या स्लाइडचं नाव आहे द सोसायटी सेक्टर इन 2026. आणि हॉनेस्टली सांगतो, जर तुम्ही हा भाग नीट समजून घेतला तर तुम्हाला लगेच जाणवेल पुढील 5 दिवस फक्त एक ट्रेनिंग नाही, हा तुमच्या करिअरसाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सगळ्यात पहिला पॉइंट आहे 1 लाख प्लस सोसायटीज इन महाराष्ट्र. चला सुरुवात करूया एका खूप मोठ्या नंबरने. महाराष्ट्रामध्ये 1 लाखापेक्षा जास्त रजिस्टर्ड हाऊसिंग सोसायटीज आहेत. जस्ट थिंक अबाउट इट. याचा अर्थ काय? काम संपत नाही, काम थांबत नाही, काम कमी होत नाही, कामाला सीझन नसतो, कामाला रिसेशन लागत नाही. सोसायटी सेक्टर हा असा सेक्टर आहे जो डेली बेसिसवर चालतो. एव्हरी सिंगल डे पीपल बिल्डिंग्स मध्ये राहतात. पीपल नीड डॉक्युमेंट्स, पीपल नीड बिलिंग, पीपल नीड सपोर्ट, पीपल नीड मॅनेजर्स. हा सेक्टर मार्केट ट्रेंड्सवर नाही, हा सेक्टर ह्युमन नीड्सवर चालतो. अँड दॅट मीन्स जुने लोक गेले की नवीन लोकांची गरज लगेच निर्माण होते. सेकंड आहे डेली डॉक्युमेंटेशन, बिलिंग अँड ऑडिट वर्क. सोसायटी सेक्टर मधील सर्वात मोठी ताकद म्हणजे काम रोज तयार होत असतात. लेट्स लुक ॲट डेली रिस्पॉन्सिबिलिटीज. नोटिसेस तयार करणे, मिनिट्स लिहिणे, कंप्लेंट्स हँडल करणे, रजिस्टर्स अपडेट करणे, मेंटेनन्स बिल्स बनवणे, रिसिट्स तयार करणे, कॅशबुक बँक बुक मेंटेन करणे, वाउचर्स तयार करणे, ऑडिट डॉक्युमेंट्स तयार करणे, वेंडर कम्युनिकेशन, मेंबर्स कम्युनिकेशन. हे सगळं वन टाइम काम नसतं, हे सगळं टेम्पररी काम नाही, हे डेली, वीकली, मंथली सायकलवर चालणारं काम आहे. म्हणूनच सोसायटीजना फुल टाइम मॅनेजर्स, पार्ट टाइम मॅनेजर्स, फ्रीलान्स सपोर्ट असिस्टंट यांची गरज सतत असते. वन इम्पॉर्टंट लाईन टू रिमेंबर, डॉक्युमेंटेशन थांबलं तर सोसायटी थांबते.
सो येस, काम आहे आणि खूप आहे. थर्ड आहे ह्यूज मॅन पॉवर शॉर्टेज. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट, मॅन पॉवर शॉर्टेज. येस, शॉर्टेज आहे. इतकं शॉर्टेज की सोसायटीज स्वतः मॅनेजर शोधत फिरतात. काही सोसायटीज 3-4 महिने मॅनेजर शोधतात. प्रिव्हियस मॅनेजर गेला की लगेच पॅनिक मोड येतो. वाय? कारण ट्रेन प्रोफेशनल्स कमी आहेत, वेल बिहेव्ड पीपल्स कमी आहेत, डॉक्युमेंटेशन नॉलेज असणारे खूप कमी आहेत, कम्युनिकेशन स्किल्स असणारे कमी आहेत, बेसिक अकाउंटिंग नॉलेज असणारे मॅनेजर्स खूप कमी प्रमाणात आहेत. रिझल्ट काय? सोसायटीज बिकम डेस्परेट. इतक्या डेस्परेट असतात की झिरो एक्सपिरियन्स असलेल्याही चान्स देतात. ते त्यांना शिकवतात, त्यांना ट्रेन करतात, मंथली जॉब देतात. जस्ट इमॅजिन एक असा सेक्टर जिथे एम्प्लॉयर तुम्हाला शोधतो, तुम्ही एम्प्लॉयरला नाही. दॅट इज रेअर, दॅट इज पॉवरफुल, दॅट इज ऑपॉर्च्युनिटी. फोर्थ पॉइंट आहे डिमांड इज मोर दॅन सप्लाय इज इक्वल टू बिग करिअर चान्स. हा या स्लाइडचा हार्ड पॉइंट आहे. सिंपल इकॉनॉमिक्स, डिमांड जास्त, सप्लाय कमी, ऑपॉर्च्युनिटी खूपच मोठी. हा रेशिओ 2026 मध्ये तुम्हाला देऊ शकतो स्ट्रॉंग करिअर, स्टेबल इन्कम, सेक्युअर फ्युचर. सोसायटी सेक्टर म्हणजे वर्कलोड हाय, प्रोफेशनल्स लो, फ्रेशर्स वेलकम, ट्रेनिंग अवेलेबल, ग्रोथ ऑटोमॅटिक. विच मीन्स जॉब मिळणं डिफिकल्ट नाही, फ्रीलान्सिंग स्टार्ट करणं इझी आहे, बेसिक नॉलेज सुद्धा व्हॅल्युएबल ठरतं, गुड बिहेवियर प्लस पंक्च्युअलिटी इज इक्वल टू बिग ऍडव्हान्टेज. सेक्टर रिसेशन प्रूफ आहे, इन्कम कन्सिस्टन्सी मिळते, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली एक्सपिरियन्स नाही हा फिअर इथे टिकत नाही. बिकॉज दिस सेक्टर बिगिनर्सला ओपनली ऍक्सेप्ट करतो. दिस इज वन ऑफ द व्हेरी फ्यू सेक्टर्स where a beginner can become valuable within just 30 days. So remember, society sector in 2026 is equal to golden window. 1 lakhs plus societies, daily work, important responsibilities, high demand for professionals, trained people shortage, beginners welcome, high demand पण सप्लाय लो, परफेक्ट टायमिंग फॉर यू. जर तुम्ही बेसिक्स प्रॉपरली शिकलात, स्मॉल डेली ऍक्शन्स घेतलात, दिस सेक्टर can literally change your income, change your identity, change your confidence within a few months. And that's why you are in the right sector at the right time. चला, आता आपण अजून डीप जाऊया. आता येतो तो सगळ्यात एक्साइटिंग भाग. सोसायटी मॅनेजमेंट सेक्टर मध्ये तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ही ती स्लाइड आहे जिथे सगळं काही रिअल आहे. इथे फक्त आशा नाही, ऍक्च्युअल इन्कम पास दिसायला लागतात. सोसायटी मॅनेजर सेक्टर खास आहे माहिती आहे, कारण इथे एकच जॉब नाही, इथे मल्टिपल इन्कम ऑप्शन्स आहेत, तुमच्या टाइम, लाईफस्टाईल आणि गोल्सवर अवलंबून. चला मग एक एक करून सगळे ऑप्शन्स पाहूया. सगळ्यात पहिला आहे फुल टाइम सोसायटी मॅनेजर. हा सगळ्यात स्टेबल आणि रिस्पेक्टेड रोल आहे. फुल टाइम मॅनेजर म्हणजे रोजचं सोसायटी वर्क हँडल करणे, स्टॅट्युटरी रजिस्टर्स मेंटेन करणे, नोटिसेस तयार करणे, मेंटेनन्स बिलिंग फॉलोअप करणे, मेंबर्स बरोबर संवाद साधणे, कंप्लेंट्स हँडल करणे, सिक्युरिटी आणि वेंडर्स बरोबर कोऑर्डिनेशन करणं, डॉक्युमेंटेशन रेडी ठेवणे, कमिटीला सपोर्ट देणे. आता याचे फायदे काय? तर फिक्स मंथली इन्कम, लॉंग टर्म जॉब सिक्युरिटी आणि प्रोफेशनल रिस्पेक्ट. हळूहळू तुम्हाला प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, डॉक्युमेंटेशन आणि बेसिक अकाउंट्स हे सगळं नॅचरली येत जातं. गृहिणी, निवृत्त व्यक्ती, युवक किंवा बिगिनर्स स्ट्रक्चरल रुटीन हवा असेल तर हा रोल परफेक्ट फिट आहे. सेकंड आहे पार्ट टाइम सोसायटी मॅनेजर. आजचा सर्वात पॉप्युलर ऑप्शन, कारण सोसायटीजकडे काम रोज असतं पण फुल डे नसतं, म्हणून ते प्रिफर करतात 2 तास डेली, 3 weeks अ डे, मॉर्निंग किंवा इव्हिनिंग शिफ्ट, वीकली डॉक्युमेंटेशन विजिट. हे योग्य कोणासाठी आहे? तर जे गृहिणी आहेत, विद्यार्थी आहेत, वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, निवृत्त व्यक्ती आहेत किंवा ज्यांना साइड इन्कम हवी आहे, अशा व्यक्तींसाठी परफेक्ट आहे. सोसायटी एकच गोष्ट अपेक्षित ठेवते, डॉक्युमेंट्स नीट हँडल करा, कम्युनिकेशन क्लिअर ठेवा, थोडा वेळ द्या, बस. काम फ्लेक्झिबल आहे, वर्कलोड मॅनेजेबल आहे आणि इन्कम डिसेंट आहे. तिसरा पॉइंट आहे डॉक्युमेंटेशन फ्रीलान्सिंग. हा येत्या काळातला बिगेस्ट अर्निंग ऑप्शन आहे.
फ्रीलान्सर म्हणून तुम्ही काय काय करता, तर सोसायटी रजिस्ट्रेशन पेपर्स मेंटेन करणं, शेअर सर्टिफिकेट ड्राफ्टिंग, ट्रान्सफर नॉमिनेशन फॉर्म्स, एजीएम एसजीएम डॉक्युमेंट्स मेंटेन करणे, मिनिट्स रायटिंग, नोटिसेस ड्राफ्टिंग, ऑडिट फाईल प्रिपरेशन. जेव्हा सोसायटीला अचानक डॉक्युमेंटेशन लागतं तेव्हा ते एम्प्लॉय नाही फ्रीलान्सर शोधतात. याचे फायदे काय, तर नो फिक्स टायमिंग, पर डॉक्युमेंट पेमेंट तुम्हाला मिळतं, वर्क फ्रॉम होम तुम्ही करू शकता, वर्कलोड तुमच्या हातात असते, नो इंटरव्ह्यू, नो बॉस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक स्किल बेस्ड अर्निंग आहे. एका सोसायटीचं पूर्ण वर्ष डॉक्युमेंटेशन तुम्ही घरी बसल्या करू शकता. फोर्थ पॉइंट आहे बिलिंग, रजिस्टर्स अँड ऑडिट सपोर्ट. ही 3 कामं सोसायटी सेक्टरमध्ये ऑलवेज इन डिमांड असतात, कारण प्रत्येक सोसायटीला लागते मेंटेनन्स बिल्स, रिसिट्स, रजिस्टर्स जसे आय रजिस्टर, जे फॉर्म रजिस्टर, शेअर रजिस्टर, त्यानंतर ऑडिट डॉक्युमेंट्स, वाउचर्स, कॅश बुक अँड बँक बुक. बिगिनरसाठी आयडियल, कारण वर्क स्ट्रक्चर्ड असतं, स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते, लवकर शिकता येतं आणि एक रेग्युलर इन्कम चालू होतं. आता ऑडिट सीझन जो असतो हा तुमचा जून ते सप्टेंबर असतो. हा टाइम पार्ट टाइम आणि फ्रीलान्स लोकांसाठी एक गोल्डन अर्निंग पिरियड असतो. फिफ्थ पॉइंट आहे वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीज. आज सोसायटी सेक्टरमध्ये रिमोट वर्क फुल्ली पॉसिबल आहे. सोसायटीज म्हणतात ऑफिस येण्याची गरज नाही, व्हॉट्सअप आणि ईमेलवर काम करू शकता. म्हणजे तुम्ही काय काय करू शकता, तर बिलिंग, रजिस्टर वर्क आहे, डॉक्युमेंटेशन आहे, ईमेल कम्युनिकेशन आहे, ऑडिट सपोर्ट आहे, ड्राफ्टिंग वर्क आहे, पूर्णपणे घर बसल्या. विशेष फायदेशीर कोणासाठी, तर ट्रॅव्हल करू न शकणाऱ्या महिलांसाठी, निवृत्त व्यक्ती जे आहेत, लहान मुलांचे पालक, वर्किंग प्रोफेशनल्स, एक्स्ट्रा इन्कम शोधणारे. आज सोसायटी कामात फिजिकल प्रेझेन्स नेहमी आवश्यक नसते, बरंच काम डिजिटल झालंय. थोडक्यात सांगायचं झालं तर सोसायटी मॅनेजमेंट सेक्टर तुम्हाला देतो फुल टाइम मॅनेजर, पार्ट टाइम मॅनेजर, डॉक्युमेंटेशन फ्रीलान्सर, बिलिंग, रजिस्टर्स, ऑडिट सपोर्ट, वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स. खरी मॅजिक काय आहे माहिती आहे का, एक स्किल शिकलात तरी इन्कम सुरू होऊ शकते, रोल्स कंबाईन केले तर इन्कम वाढतो, नीश तयार केली तर फ्रीलान्सिंग ग्रो होतं. हा बूट कॅम्प तुम्हाला एक्झॅक्ट क्लॅरिटी देतो या सगळ्या रोल्स मध्ये कॉन्फिडेंटली एंट्री घेण्यासाठी. तुम्ही 2026 मधल्या सर्वात फ्लेक्सिबल, स्टेबल आणि ऑपॉर्च्युनिटी रिच सेक्टर मध्ये पाऊल ठेवत आहात. लेट्स कंटिन्यू बिल्डिंग युअर न्यू फ्युचर. चला आता आपण एक अतिशय महत्वाच्या आणि थोड्या पर्सनल विषयाकडे वळूया. तुमचा सध्याचा माइंडसेट, तुमचे करंट थॉट पॅटर्न्स, याशिवाय तुमच्या मनात नेमकं काय चालू आहे मी तुम्हाला सांगतो. गेल्या काही वर्षात मी 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी बोललो आहे आणि विश्वास ठेवा, बूट कॅम्पच्या पहिल्या दिवशी सर्वांच्या मनात ऑलमोस्ट सेम 4 वाक्य असतात. पहिलं वाक्य, मी करू शकेन का? दुसरं, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही. तिसरं, मी लेट झाले का? आणि चौथं म्हणजे माझा कॉन्फिडन्स कमी आहे. आता एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही वाक्य तुम्हाला एकट्यालाच वाटत नाही. ही वाक्य 100% लर्नर्सच्या मनात येतात जेव्हा ते नवीन करिअर सुरू करतात. सो रिलॅक्स, तुम्ही नॉर्मल आहात. चला एक एक करून सगळं क्लिअर करूया. सगळ्यात पहिलं, मी करू शकेन का? हा प्रश्न एक्स्ट्रीमली नॅचरल आहे. नवीन सेक्टर, नवीन स्किल, नवीन आयडेंटिटी, मनात पहिला प्रश्न येतोच, कॅन आय रिअली डू दिस? पण लक्षात ठेवा, हा प्रश्न याचा अर्थ नाही की तुम्ही वीक आहात. हा प्रश्न याचा अर्थ नाही की तुम्ही इनकेपेबल आहात. या प्रश्नाचा अर्थ आहे तुम्ही गोष्ट सिरियसली घेत आहात, तुम्ही फ्युचर बद्दल कॉन्शियस आहात, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारत आहात. मी करू शकेन का? हा प्रश्न सुरुवात करायचा नाही, हा प्रश्न बदल ऍक्सेप्ट करणाऱ्याचा आहे. सो येस, हा प्रश्न नॉर्मल आहे. सेकंड आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही. हा दुसरा सगळ्यात कॉमन थॉट तुमच्या मनात असेल. सोसायटी सेक्टर मध्ये एक्सपिरियन्स लागतो, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, मग मला काम कोण देईल? लेट मी टेल यू द ट्रूथ क्लिअरली. सोसायटी सेक्टर हा एकमेव सेक्टर आहे जो बिझनेसला ओपनली ऍक्सेप्ट करतो. कमिटी स्पष्टपणे म्हणतात एक्सपिरियन्स नसेल तरी चालेल, शिकण्याची इच्छा आणि बेसिक ट्रेनिंग असली की पुरेसे आहे. एक्सपिरियन्स नसणं हा तुमचा मायनस पॉइंट नाही, तो तुमचा फ्रेश ऍडव्हान्टेज आहे. कारण चुकीच्या हॅबिट्स नाहीत, रॉंग मेथड्स नाहीत, पॉलिटिक्स माहिती नाही, माइंड क्लीन स्लेट आहे. तुम्हाला प्रॉपरली प्रोफेशनल बनवता येतं. सो डोंट फिअर नो एक्सपिरियन्स इन दिस सेक्टर.
नो एक्सपिरियन्स इज इक्वल टू हाय पोटेन्शियल. तिसरा आहे मी लेट झाले आहे का. हा फिअर खूप डीप असतो. कदाचित तुम्ही विचार करत असाल मी 30+ एजचा आहे, मी 40+ एजचा आहे, मी 50+ आहे, आता सुरुवात करून काय होणार. तर लक्ष देऊ नये का, सोसायटी सेक्टरमध्ये एज लिमिट नाही आहे. 18 ते 60+ लोक आजही ऍक्टिव्हली काम करत आहेत. हे स्किल बेस्ड वर्क आहे, एज बेस्ड नाही. वर्क फ्लेक्झिबल आहे, प्रेशर नाही. मी स्वतः पाहिले आहे 45+ हाऊसवाईफ करिअर स्टार्ट करताना, रिटायर्ड पीपल पार्ट टाइम अकाउंटिंग करताना, वर्किंग प्रोफेशनल्स वीकेंडला फ्रीलान्सिंग करताना, होम मेकर्स घर बसल्या रजिस्टर्स मेंटेन करताना. सो लेट मी से दिस क्लिअरली, यू आर नॉट लेट, यू आर एक्झॅक्टली ऑन टाइम. तुम्ही ज्या दिवशी पहिलं पाऊल टाकता तोच दिवस तुमचा परफेक्ट डे असतो. फोर्थ, कॉन्फिडन्स कमी आहे. हे वाक्य सगळ्यात जास्त लोक बोलतात, पण कॉन्फिडन्स कमी आहे याचा अर्थ काय. कॉन्फिडन्स कमी आहे म्हणजे प्रॅक्टिस कमी आहे, क्लॅरिटी कमी आहे, डायरेक्शन क्लिअर नाही, आयडेंटिटी अजून एक्सेप्ट केलेली नाही. कॉन्फिडन्स हा कधीच जन्मजात नसतो. कॉन्फिडन्स म्हणजे क्लॅरिटी प्लस स्किल्स प्लस स्मॉल विन्स. आणि गुड न्यूज काय आहे माहिती आहे, कॉन्फिडन्स नेहमीच बिल्ड करता येतो. कॉन्फिडन्स ट्रेन करता येतो. कॉन्फिडन्स स्टेप बाय स्टेप वाढतो. या बूट कॅम्प मध्ये आपण कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं प्रॅक्टिकल फ्रेमवर्क शिकणार आहोत. कॉन्फिडन्स कमी आहे, परफेक्ट, म्हणूनच तुम्ही इथे आहात. तुमचं माइंड तुम्हाला घाबरवलं नाही, तुम्हाला प्रोटेक्ट करायला क्वेश्चन्स विचारतं. बट रिमेंबर, ऍक्शन फिअर पेक्षा मोठं असतं, लर्निंग कन्फ्युजन पेक्षा मोठं असतं, क्लॅरिटी डाऊट पेक्षा मोठी असते, आयडेंटिटी शिफ्ट कमी कॉन्फिडन्स पेक्षा मोठी असते. आणि तुम्ही ऍक्शन घेतलात, यू शोड अप, यू चूज लर्निंग, यू चूज ग्रोथ. दॅट इज द माइंडसेट दॅट विन्स. जर तुमच्या मनात काय कधीही हे थॉट्स आले असतील, मी करू शकेन का, मला एक्सपिरियन्स नाही आहे, मी लेट झाले आहे का, कॉन्फिडन्स कमी आहे, देन कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही अगदी तिथेच आहात जिथे प्रत्येक सक्सेसफुल पर्सन कधीतरी होता. हे काही विकनेस नाही आहे, दिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. चला तर पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण तुमचा माइंडसेट रिसेट करूया आणि तुमची नवीन प्रोफेशनल आयडेंटिटी बिल्ड करूया. लेट्स कंटिन्यू. नाउ लेट्स टॉक अबाउट द बिगेस्ट ब्लॉक. तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनला थांबवणारा सगळ्यात मोठा अडथळा तो आहे सेल्फ डाऊट. होय, तुमचा खरा एनिमी नॉलेज नाही, स्किल्स नाही, टाइम नाही, एज सुद्धा नाही, एक्सपिरियन्स सुद्धा नाही. तुमचा सर्वात मोठा एनिमी आहे सेल्फ डाऊट. सेल्फ डाऊट म्हणजे एक सायलेंट किलर आहे. तो तुमच्यावर हल्ला करत नाही, तो तुम्हाला दुखावत सुद्धा नाही, पण तो तुम्हाला पुढे जाण्यापासून शांतपणे इनविजिबल पद्धतीने थांबवतो. आज आपण त्याला नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिला आहे सेल्फ डाऊट स्टॉप्स यू फ्रॉम स्टार्टिंग. सेल्फ डाऊटची सगळ्यात पहिली साईन म्हणजे तुम्ही सुरुवातच करत नाही. तुम्ही म्हणता अजून थोडं शिकतो, अजून आत्मविश्वास वाढला की सुरू करतो, थोडे पैसे जमवतो, थोडा वेळ मिळाला की सुरू करतो. रिअलिटी काय आहे, तुम्हाला थांबवतंय पहिलं पाऊल नव्हे, तुम्हाला थांबवतंय सेल्फ डाऊट. बिकॉज सेल्फ डाऊट तुमच्या कानात सांगतो तुमच्याकडून हे जमणार नाही, तू परफेक्ट नाहीयेस, तुझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातच करत नाही. यालाच म्हणतात फिअर ऑफ स्टार्टिंग. एव्हरी सक्सेसफुल पर्सन स्टार्ट्स इम्परफेक्टली. कधीच सक्सेसफुल पर्सन परफेक्ट व्हायची वाट बघत नाही, बट सेल्फ डाऊट तुम्हाला सुरुवातच करायला देत नाही. सेकंड आहे सेल्फ डाऊट क्रिएट्स इनविजिबल बॅरियर्स. सेल्फ डाऊट हा कधीच कोणाला दिसत नाही, पण दिसणारा नसतानाही तो तुमच्या माइंड मध्ये अदृश्य भिंती तयार करतो. ह्या भिंती कोणत्या असतात, मी योग्य आहे का, लोक काय म्हणतील, मी फेल झालो तर, मी नव्याने सुरुवात करू शकतो का, मी मिडल एज मध्ये शिफ्ट करू शकतो का. या फिजिकल भिंती नाहीत, त्या मेंटल आहेत, पण त्या इतक्या स्ट्रॉंग असतात की तुम्ही पुढे जाणं थांबवतात. यू कॅन सी द अपॉर्च्युनिटी बट यू कांट वॉक टुवर्ड्स इट. तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसते आहे, पण तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, कारण ह्या ज्या अदृश्य भिंती आहेत त्या तुम्हाला ते थांबवत आहेत. टुडे इन दिस मॉड्यूल आपण या वॉल्सला एक एक करून तोडणार आहोत. तिसरा पॉइंट आहे सेल्फ डाऊट मेक्स यू अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. सेल्फ डाऊट तुमची क्षमता नाही कमी करत, सेल्फ डाऊट तुमची
परसेप्शन कमी करतो. इट मेक्स यू बिलीव्ह मी ऍव्हरेज आहे, मी स्लो लर्नर आहे, मला काही जमत नाही, मी वरती नाही आहे, मी इतरांसारखा नाही आहे. पण खरं ट्रूथ काय आहे? तुम्ही जास्त केपेबल आहात. जितकं तुम्ही स्वतःला समजता त्यापेक्षा खूपच जास्त. सेल्फ डाऊट तुम्हाला तुमची स्वतःची ताकद दिसू देत नाही. इट हाइड्स युअर पोटेन्शियल. इट मेक्स यू स्मॉलर. इट श्रिंक्स युअर कॉन्फिडन्स. आणि वर्स्ट पार्ट, हे सगळं तुमच्या मनातच होतं. रिअल लाईफ मध्ये कोणालाच वाटत नसतं की तुम्ही इनकम्पिटंट आहात, पण तुम्ही स्वतःलाच तसं कन्व्हिन्स करता. फोर्थ पॉइंट आहे, सेल्फ डाऊट कीप्स यू स्टक. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्ट. सेल्फ डाऊट तुम्हाला एका जागी अडकवून ठेवतो. तुम्ही पैलू बदलत नाही, तुम्ही करिअर बदलत नाही, तुम्ही स्किल्स अपग्रेड करत नाही, तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज घेत नाही, तुम्ही एकाच लूपमध्ये राहता. विचार करतात, प्लॅन करतो, डाऊट येतो, ऍक्शन टाळतो, रिग्रेट करतात आणि पुन्हा विचार करतो, आणि ही सायकल रिपीट होते. तुम्ही ह्याच सायकलमध्ये तुम्ही स्टक होतात. आणि जेव्हा वेळ पुढे जातो तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज पण पुढे जातात. व्हाईल युअर लाईफ कंटिन्यूज विदाउट प्रोग्रेस. सेल्फ डाऊट इज लाईक अ हँड ब्रेक. गाडी चालवायची आहे, रस्ता आहे, डेस्टिनेशन सुद्धा आहे, पेट्रोल सुद्धा आहे, पण हँड ब्रेक खाली उतरलेलं नाही. आणि आज आपण तो हँड ब्रेक रिलीज करणार आहोत. द गुड न्यूज, सेल्फ डाऊट तुमचा शत्रू आहे, पण तो कायमचा परमनंट ऑब्स्टेकल नाही. सेल्फ डाऊट शिकून जातो, सेल्फ डाऊट अंडरस्टँडिंगने कमी होतो, सेल्फ डाऊट ऍक्शनने डिझॉल्व्ह होतो. यू हॅव द पॉवर टू रिराईट युअर इंटरनल स्टोरी. तुम्ही जितकं क्लॅरिटी मिळवाल तितकं सेल्फ डाऊट कमी होतो. तुम्ही जितकं स्मॉल ऍक्शन घ्याल तितका सेल्फ डाऊट डिसअपिअर होईल. तुम्ही जितकं नवीन आयडेंटिटी ऍक्सेप्ट कराल तितका तुमचा माइंडसेट मजबूत होईल. आणि लक्षात ठेवा, सेल्फ डाऊट म्हणजे कमजोरी नाही, सेल्फ डाऊट म्हणजे सुरुवातीचं चिन्ह आहे. सेल्फ डाऊट म्हणजे तुम्ही एक नवीन चॅप्टर मध्ये प्रवेश करणार आहेत याचा संकेत असतो. इट इज नॉट अ स्टॉप साइन, इट इज अ स्टार्टिंग सिग्नल. सो इफ यू हॅव सेल्फ डाऊट, यू आर नॉट फेलिंग, यू आर नॉर्मल. सेल्फ डाऊट इज नॉट युअर आयडेंटिटी, इट इज ओनली अ टेम्पररी थॉट. आणि आजच्या बूट कॅम्प मध्ये आम्ही तुम्हाला या डाऊट्स मधून कॉन्फिडन्स कडे नेणार आहोत. चला पुढच्या स्लाइड मध्ये आपण तुमचा माइंडसेट रिसेट करूया. लेट्स कंटिन्यू. आता आपण या सेशनच्या सगळ्यात महत्वाच्या पॉवरफुल पार्ट कडे वळूया, रिसेटिंग युअर आयडेंटिटी. आता आयडेंटिटी म्हणजे काय? आयडेंटिटी म्हणजे तुम्ही स्वतःविषयी काय बिलीव्ह करता, तुम्ही स्वतःला कशा नजरेतून पाहता आणि तुमच्या फ्युचर बद्दल तुम्ही कसं विचार करता. स्किल बदलायला वेळ लागतो, नॉलेज बदलायला वेळ लागतो, परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण एक गोष्ट आहे जी इन्स्टंटली बदलू शकते, आयडेंटिटी. आणि लक्षात ठेवा, आयडेंटिटी बदलली की डिसिजन बदलतो, डिसिजन बदलला की ऍक्शन बदलते, ऍक्शन बदलली की आयुष्य बदलतं. चला हळूहळू अवेअरनेसने तुमची नवीन आयडेंटिटी आपण बिल्ड करूया. यू आर केपेबल. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया की तुम्ही केपेबल आहात, तुम्ही सक्षम आहात. हे मोटिवेशन नाही, हे फॅक्ट आहे. तुम्ही आयुष्यात आधी खूप काही केलं आहे. घर सांभाळलं आहे, मुलं मॅनेज केली आहेत, जॉब केला आहे, जबाबदाऱ्या पेलल्या आहेत, कठीण परिस्थिती पार केल्या आहेत. कॅपेबिलिटी म्हणजे डिग्री नाही, कॅपेबिलिटी म्हणजे इनर स्ट्रेंथ. आणि ती ताकद तुमच्यात पहिल्यापासूनच आहे. ऍक्च्युअली तुम्ही स्वतःला जितकं समजता त्यापेक्षा तुम्ही खूपच जास्त कॅपेबल आहात. सेकंड आहे, यू आर रेडी. काही लोक कॅपेबल असतात पण रेडी नसतात, पण तुम्ही केपेबल आहात आणि रेडी पण आहात. आता हे मला कसं माहिती? कारण तुम्ही हा बूट कॅम्प जॉईन केलात, तुम्ही वेळ दिलात, तुम्ही एफर्ट घेतलात, तुम्हाला चान्स हवा आहे हे मान्य केलात. रेडीनेस म्हणजे काय? बदल ऍक्सेप्ट करणं, शिकायला ओपन असणं, जुन्या आयडेंटिटीला सोडवायला तयार असणं. आज तुमचा माइंड रिसेप्टिव्ह आहे, तुमचं हार्ट होपफुल आहे. सो येस, यू आर रेडी. थर्ड, यू डिझर्व स्टेबिलिटी. दिस इज अ व्हेरी पॉवरफुल बिलीफ. आपण अनेकदा अनकॉन्शियसली असं मानतो, माझ्यासाठी एवढं ठीक आहे, मला फार नको, हेच माझं डेस्टिनी असेल. पण टुडे लक्ष देऊन ऐका, यू डिझर्व स्टेबिलिटी, यू डिझर्व अ करिअर, यू डिझर्व रेग्युलर इन्कम, यू डिझर्व कॉन्फिडन्स, यू डिझर्व पीस ऑफ माइंड. स्टेबिलिटी ही काही लक्झरी नाही आहे, हा तुमचा हक्क आहे.
सेल्फ डाऊटमुळे तुमच्यासाठी आलेल्या ऑपॉर्च्युनिटीज पास करू नका, कारण तुम्ही बेटर डिझर्व करता, तुम्ही ग्रोथ डिझर्व करता, तुम्ही एक स्टेबल फ्युचर डिझर्व करता. फोर्थ, यू कॅन लर्न फास्ट. काही लर्नर्स स्वतःबद्दल असं म्हणतात, मी स्लो लर्नर आहे, मला लगेच कळत नाही. पण रिअलिटी वेगळी आहे. तुम्ही आधी स्मार्टफोन वापरायला शिकलात, व्हॉट्सअप शिकलात, गुगल पे शिकलात, ऑनलाईन शॉपिंग सुद्धा शिकलात. म्हणजे काय, तुम्ही शिकू शकता. आज लर्निंग इझी आहे, स्टेप बाय स्टेप आहे, व्हिज्युअल आहे, सिंपल आहे. सोसायटी सेक्टरमध्ये स्पीड महत्वाची नाही, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. अँड यू कॅन डू दॅट. सो रिपीट दिस बिलीफ इंटरनली, आय कॅन लर्न फास्ट. फिफ्थ आहे, यू कॅन बिल्ड अ न्यू करिअर. हे सगळ्यात महत्वाचं आयडेंटिटी स्टेटमेंट आहे. येस, यू कॅन बिल्ड अ न्यू करिअर. मे बी तुमचं पास्ट परफेक्ट नव्हतं, मे बी काही डिसिजन्स मिस झाले, मे बी काही वर्ष वेस्ट झाली. बट रिमेंबर, तुमचं पास्ट हे कधीच तुमचं फ्युचर डिसाइड करत नाही. आजपासून यू कॅन बिल्ड अ फ्युचर, यू कॅन बिल्ड अ करिअर दॅट इज स्टेबल, रिस्पेक्टेबल, फायनान्शियल स्ट्रॉंग. सोसायटी सेक्टर तुमच्यासारख्या लर्नर्सला मोकळ्या हाताने वेलकम करतो. यू डोंट नीड हाय एज्युकेशन, प्रायर एक्सपिरियन्स, कॉर्पोरेट बॅकग्राऊंड. यू ओनली नीड विलिंगनेस टू लर्न, राईट माइंडसेट, स्मॉल डेली ऍक्शन्स. आणि हे तुमच्याकडे ऑलरेडी आहे. आता मनातल्या मनात रिपीट करा, आय एम केपेबल, आय एम रेडी, आय डिझर्व स्टॅबिलिटी, आय कॅन लर्न फास्ट, आय कॅन बिल्ड अ न्यू करिअर. ही आयडेंटिटी तुमचं डिसिजन मेकिंग बदलेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल आणि तुमचं फ्युचर रिशेप करेल. तुम्ही आता फक्त लर्नर नाही, तुम्ही सोसायटी प्रोफेशनल इन द मेकिंग आहात. चला आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता आपण तुमच्या डे 1 जर्नीच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मध्ये एंटर करूया. न्यू आयडेंटिटी अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस नाहीत. अफर्मेशन्स म्हणजे तुमच्या मेंदूला दिलेली नवीन इन्स्ट्रक्शन्स, नवीन बिलीफ सिस्टम आणि एक नवीन आयडेंटिटी. आजपर्यंत तुम्ही जे ऐकलात, जे स्वतःबद्दल बिलीव्ह केलात, कदाचित ते तुम्हाला पुढे नेण्याऐवजी तुम्हाला लिमिट करत होते. पण आजपासून तुम्ही कॉन्शियसली नवीन बिलीफ्स इन्स्टॉल करणार आहात. या 4 अफर्मेशन्स जर तुम्ही मनापासून ऍक्सेप्ट केल्या तर त्या तुमच्या करिअर, कॉन्फिडन्स आणि फ्युचरची दिशा बदलू शकतात. चला आता एक एक अफर्मेशन खोलवर समजून घेऊया. सगळ्यात पहिली आहे, आय एम बिकमिंग अ सोसायटी प्रोफेशनल. हे वाक्य तुमच्या नवीन ओळखीचं पहिलं आणि सगळ्यात पॉवरफुल स्टेटमेंट आहे. आता मनात शांतपणे रिपीट करा, आय एम बिकमिंग अ सोसायटी प्रोफेशनल. याचा अर्थ काय, तुम्ही सुरुवात केली आहे, तुम्ही शिकायला सुरुवात केली आहे, तुमचा प्रवास चालू झाला आहे, तुम्ही ग्रोथ मोड मध्ये आहात. आज तुम्ही बिगनर असाल, दॅट्स परफेक्टली ओके. बट फ्रॉम टुडे तुमचं माइंड एक नवीन मेसेज रिसीव्ह करतंय, आय एम नॉट स्टक, आय एम बिकमिंग. प्रोफेशनल बनणं म्हणजे ओव्हरनाईट एक्सपर्ट होणं नाही. प्रोफेशनल बनणं म्हणजे माइंडसेट शिफ्ट, आणि हा शिफ्ट आजपासून सुरू झालाय. सेकंड पॉइंट आहे, आय लर्न फास्ट. ही अफर्मेशन तुमच्या लर्निंग स्पीड बद्दल आहे. खूप लर्नर्स स्वतःबद्दल असं म्हणतात, मी स्लो लर्नर आहे, मला लगेच समजत नाही. बट थिंक फॉर अ मुमेंट, तुम्ही शिकलात स्मार्टफोन वापरायला, व्हॉट्सअप वापरायला, गुगल पे शिकलात, तुम्ही ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरायला शिकलात, इंटरनेट बँकिंग सुद्धा शिकलात. ह्या गोष्टी अगोदर कोणाच माहिती नव्हत्या, तुम्ही ते शिकलात. म्हणजेच काय, तुम्ही शिकू शकता आणि तुम्ही जलद शिकू शकता. आता विश्वासाने रिपीट करा, आय लर्न फास्ट. जेव्हा तुम्ही हे बोलता, तुमचा ब्रेन लर्निंग साठी ओपन होतो. दिस इज नॉट मोटिवेशन, दिस इज हाऊ द ब्रेन ऍक्च्युअली वर्क्स. थर्ड आहे, आय एम कॉन्फिडंट. कॉन्फिडन्स म्हणजे लाऊड बोलणं नाही, कॉन्फिडन्स म्हणजे शो ऑफ नाही, कॉन्फिडन्स म्हणजे शांत विश्वास. आय कॅन हँडल दिस, मी हे हाताळू शकतो. आज तुम्हाला कॉन्फिडंट वाटत नसेल तरी सुद्धा ही अफर्मेशन इम्पॉर्टंट आहे, कारण कॉन्फिडन्स पहिलं फील होत नाही, तो बिल्ड केला जातो. रिपीट दिस स्लोली, आय एम कॉन्फिडंट. हे बोलताना तुम्हाला एक काम फिलिंग जाणवेल, दॅट काम फिलिंग इज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे नॉईज नाही, कॉन्फिडन्स म्हणजे प्रेझेन्स, अँड दॅट प्रेझेन्स तुमच्यात आहे.
फोर्थ आहे आय डिझर्व फायनान्शियल स्टेबिलिटी. ही अफर्मेशन तुमच्या फायनान्शियल फ्युचर बद्दल आहे. खूप लोक अनकॉन्शियसली असं मानतात, माझ्यासाठी एवढं पुरे आहे, मी जास्त एक्सपेक्ट करू नये. बट टुडे वी चेंज दिस बिलीफ. रिपीट स्लोली. आय डिझर्व फायनान्शियल स्टेबिलिटी. स्टेबिलिटी म्हणजे लक्झरी नाही, स्टेबिलिटी म्हणजे ग्रीड नाही, स्टेबिलिटी म्हणजे पीस ऑफ माइंड, रेग्युलर इन्कम आणि सिक्युअर फ्युचर. अँड यू डिझर्व इट. फायनान्शियल स्टेबिलिटी हा तुमचा हक्क आहे. आता अफर्मेशन्स काम करतात का? अफर्मेशन्स काम करतात कारण ब्रेन रिपीटेड वर्ड्स लिटरल मानतो. रिपिटेशन बिलीफ बदलते, बिलीफ डिसिजन बदलतो, डिसिजन ऍक्शन बदलतो, ऍक्शन फ्युचर बदलतो. जर तुम्ही हे 4 सेंटेन्सेस दररोज फक्त 1 मिनिट रिपीट केलात, तुमचं बोलणं बदलेल, तुमची बॉडी लँग्वेज बदलेल, तुमचा कॉन्फिडन्स बदलेल आणि नकळत तुम्ही सोसायटी प्रोफेशनल सारखा वागायला लागाल. बिकॉज आयडेंटिटी ड्राइव्स बिहेवियर. डेली प्रॅक्टिस जस्ट 30 सेकंड्स. दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी फक्त 30 सेकंद द्या आणि मनात बोला, आय एम बिकमिंग अ सोसायटी प्रोफेशनल, आय लर्न फास्ट, आय एम कॉन्फिडंट, आय डिझर्व फायनान्शियल स्टेबिलिटी. हे सेंटेन्सेस तुमच्या फ्युचरचं ब्लूप्रिंट आहेत. अँड युअर ब्रेन ऑलवेज फॉलोज अ ब्लूप्रिंट. सो रिमेंबर, फ्रॉम टुडे ऑनवर्ड युअर आयडेंटिटी इज न्यू, युअर थिंकिंग इज न्यू अँड युअर डायरेक्शन इज न्यू. आता या न्यू बिलीफ सिस्टम सोबत आपण पुढच्या स्लाइड कडे जात आहोत. सक्सेस फॉर्म्युला, जे पुढील 5 दिवस तुम्हाला गाईड करणार आहे. लेट्स कंटिन्यू. नाउ लेट्स टॉक अबाउट one of the most important parts of your society manager journey, the success formula. सोसायटी सेक्टर म्हणजे सक्सेसफुल होण्यासाठी खरंच काय लागते? एज्युकेशन नाही, हाय डिग्री नाही, ह्यूज एक्सपिरियन्स नाही, टफ टेक्निकल स्किल्स अजिबात नाही. खरं सांगायचं तर सोसायटी मॅनेजमेंट सेक्टर मध्ये सक्सेस ठरवणाऱ्या गोष्टी खूप सिंपल आहेत. एका सोसायटी मॅनेजरला सक्सेसफुल बनवतात फक्त 6 कोर क्वालिटीज. आज आपण त्या 6 गोष्टी खोलवर समजून घेणार आहोत. जर तुम्ही या 6 गोष्टी कन्सिस्टंटली फॉलो केल्या तर कोणत्याही सोसायटीमध्ये जॉब मिळवणं किंवा काम टिकवणं कधीच अवघड जाणार नाही. चला तर आपण सुरू करूया. सगळ्यात पहिला आहे सिम्प्लिसिटी. म्हणजेच काय? साधेपणा. सोसायटी सेक्टरमध्ये सिम्प्लिसिटी म्हणजे डल असणं नाही. सिम्प्लिसिटी म्हणजे तुमचं काम क्लिअर असणं, फाईल्स नीट ठेवणे, रजिस्टर्स व्यवस्थित असणं, कम्युनिकेशन सिंपल असणं, लँग्वेज प्लेन असणं, वर्किंग मेथड स्टेप बाय स्टेप असणे. सोसायटीला शो ऑफ नको, सोसायटीला कॉम्प्लेक्सिटी नको. त्यांना हवं असतं सरळ, सोपं, नीट नेटकं आणि अंडरस्टेबल काम. द सिम्पलर युअर वर्किंग स्टाईल, द मोर प्रोफेशनल यू लुक. सिंपल वर्क इज इक्वल टू मोर एप्रिसिएशन. एकदम सरळ हिशोब आहे. सेकंड आहे पोलाइटनेस, म्हणजेच नम्रता. सोसायटी सेक्टर मधली सगळ्यात पॉवरफुल क्वालिटी आहे पोलाइटनेस. तुमच्याकडे किती नॉलेज असो, तुम्ही किती एक्सपर्ट असाल, जर बोलण्याची स्टाईल चुकीची असेल तर सोसायटी तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाही. पोलाइटनेस म्हणजे सॉफ्ट स्पोकन असणं, शांतपणे बोलणं, इगो न ठेवणं, प्रोफेशनल लँग्वेज वापरणं. एक लक्षात ठेवा, टोन इज इक्वल टू 50% इम्पॅक्ट, लँग्वेज इज इक्वल टू 30% इम्पॅक्ट, ऍक्च्युअल वर्क इज इक्वल टू 20% इम्पॅक्ट. येस, तुमची बोलण्याची पद्धत तुमच्या सक्सेसचा मोठा भाग ठरवते. थर्ड आहे कन्सिस्टन्सी. सक्सेसफुल सोसायटी मॅनेजर्स ब्रिलियंट नसतात, जिनियस नसतात, ते कन्सिस्टंट असतात. कन्सिस्टन्सी म्हणजे वेळेवर येणं, वेळेवर रजिस्टर्स अपडेट करणं, वेळेवर बिल्स इश्यू करणं, वेळेवर रिप्लाय देणं, वेळेवर काम पूर्ण करणं. सोसायटीजला वन टाइम स्मार्ट वर्कर नको, त्यांना हवा असतो एव्हरी डे डिपेंडेबल वर्कर. कन्सिस्टन्सी बिल्ड्स ट्रस्ट, प्रोफेशनलिझम, लॉंग टर्म ग्रोथ. फोर्थ गोष्ट आहे ॲक्युरसी. सोसायटी कामात ॲक्युरसी खूपच क्रिटिकल आहे. स्मॉल मिस्टेक्स क्रिएट बिग प्रॉब्लेम्स. बिल कॅल्क्युलेशन मिस्टेक, रजिस्टर स्पेलिंग मिस्टेक, नोटीस डेट मिस्टेक. गुड न्यूज काय आहे माहितीये? ॲक्युरसी म्हणजे इंटेलिजन्स नाही, ॲक्युरसी म्हणजे अटेन्शन. जर तुम्ही 1 एक्स्ट्रा मिनिट देऊन तुमचं काम डबल चेक केलात तर
90% मिस्टेक्स अवॉइड होतात. अॅक्युरसी बिल्ड्स क्रेडिबिलिटी, क्रेडिबिलिटी बिल्ड्स ट्रस्ट. फिफ्थ आहे कम्युनिकेशन म्हणजे सुस्पष्ट संवाद. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही. कम्युनिकेशन म्हणजे कधी सांगायचं, कुणाला सांगायचं, कधी सांगायचं आणि काय सांगायचं. सोसायटी मॅनेजमेंट म्हणजे गुड कम्युनिकेशन म्हणजेच काय तर मेंबर्सला टाइमली रिप्लाय करणं, क्लिअर ईमेल्स पाठवणं, नेटके व्हॉट्सअप मेसेजेस करणे, मिसअंडरस्टँडिंग टाळणं, इन्फॉर्मेशन टाइमवर देणं, कंप्लेंट्स प्रोफेशनली हँडल करणं. म्हणूनच म्हणतात बेटर कम्युनिकेशन इज इक्वल टू लेस कन्फ्युजन प्लस मोर रिस्पेक्ट. तुमचं कम्युनिकेशन जितकं स्ट्रॉंग तितकीच तुमची व्हॅल्यू जास्त असते हाऊसिंग सोसायटीमध्ये. सिक्स फॅक्टर जो आहे तो आहे ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजेच विश्वास. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. सोसायटी मॅनेजरला जॉब डिग्रीमुळे मिळत नाही, डॉक्युमेंट्समुळे मिळत नाही. जॉब मिळतो ट्रस्टमुळे. कमिटीला खात्री हवी असते की हा व्यक्ती सिन्सिअर आहे, डॉक्युमेंट सेफ राहतील, मनी प्रॉपर्टी हँडल होईल, हा व्यक्ती पोलाइट आहे, हा व्यक्ती डिपेंडेबल आहे. ट्रस्ट बिल्ड करायला डिग्री लागत नाही, एक्सपिरियन्स लागत नाही, कॉन्टॅक्ट लागत नाही. ट्रस्ट बिल्ड होतं हॉनेस्टी प्लस कन्सिस्टन्सीमुळे. हॉनेस्टी बिल्ड होते ट्रस्ट बिल्ड होतं हॉनेस्टी प्लस कन्सिस्टन्सीमुळे. ट्रस्ट वन्स बिल्ड इज इक्वल जॉब सिक्युरिटी फॉर इयर्स. आता आपण सक्सेस फॉर्म्युलाचा एक क्विक रिकॅप घेऊया. सिम्प्लिसिटी, पोलाइटनेस, कन्सिस्टन्सी, अॅक्युरसी, कम्युनिकेशन आणि ट्रस्ट. ही 6 क्वालिटीज तुमचं एंटायर सोसायटी करिअर घडवू शकतात. या स्किल्स नाहीत, या हॅबिट्स आहेत आणि आजपासून आपण या हॅबिट्स बिल्ड करायला सुरुवात करतो. इफ यू मास्टर these 6 things, you will never struggle for work in the society management sector. Now that you understand this powerful success formula, in the next slides आपण पाहणार आहोत या माइंडसेटला डेली सोसायटी मॅनेजर लाईफ मध्ये प्रॅक्टिकली कसं अप्लाय करायचं. लेट्स कंटिन्यू. चला आता आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा खोलवर समजून घेणार आहोत. आजच्या आधीपर्यंत तुम्हाला सोसायटी मॅनेजर म्हणून करिअर सुरू करायचं होतं. तुम्हाला स्टॅबिलिटी हवी होती, तुम्हाला इन्कम हवी होती, तुम्हाला डायरेक्शन हवी होती. पण तरी सुद्धा तुम्ही सुरुवात केली नव्हती. का? बिकॉज काही गोष्टी तुम्हाला आतून थांबवत होत्या, तुमची ग्रोथ ब्लॉक करत होत्या, तुमचं पोटेन्शियल दाबून ठेवत होत्या. आजचं या सेशन मध्ये आपण त्या सर्व ब्लॉक्स एक एक करून ओळखणार आहोत आणि त्याच वेळी त्यांना कसं ओव्हरकम करायचं हे स्पष्ट करणार आहे. सो लेट्स बिगिन. सगळ्यात पहिला जो तुमचा ब्लॉक आहे तो आहे फिअर ऑफ स्टार्टिंग म्हणजे सुरुवात करण्याची भीती. हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. फिअर ऑफ स्टार्टिंग म्हणजे पहिलं पाऊल उचलण्याची भीती. तुम्हाला आतून इच्छा होती पण मन म्हणायचं नंतर सुरू करू, अजून थोडं बघूया, आता योग्य वेळ नाही, कॉन्फिडन्स आला की सुरू करीन. खरं काय माहितीये? फिअर ऑफ स्टार्टिंग keeps more people stuck than fear of failure. सुरुवात करणं ऍक्च्युअली स्मॉल स्टेप आहे पण मन त्याला मोठा धोकादायक बनवून दाखवतं. आज तुम्ही तो पहिला स्टेप घेतलात आणि ते तुम्ही स्वतः सिद्ध केलात की तुम्ही वीक नाही, तुम्ही रेडी आहात. दॅट्स एक्झॅक्टली व्हाय दिस बूट कॅम्प मॅटर्स. सेकंड जो अडथळा होता तो होता ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणं. ओव्हर थिंकिंग म्हणजे पुढे जायचं असतं पण स्वतःला थांबवतो. हे विचार ओळखीचे वाटतात का? मी करू शकेन का? मला सगळं जमेल का? मी फेल झालो तर लोक काय म्हणतील? हा डिसिजन चुकीचा तर नाही ना? ओव्हर थिंकिंग काय करतो? तुमचा वेळ खातो, तुमची एनर्जी घेतो, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो आणि ऍक्शन थांबवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग क्रिएट्स प्रॉब्लेम्स दॅट डोंट इवन एक्झिस्ट. आज आपण ओव्हर थिंकिंगला लर्निंगने रिप्लेस करणार आहोत. थर्ड आहे लॅक ऑफ डायरेक्शन म्हणजेच दिशा नसणं. खरं सांगायचं तर 90% लोक स्टार्ट करत नाहीत कारण त्यांना दिशाच माहिती नसते. त्यांना प्रश्न असतात, कुठून सुरू करायचं, आधी काय शिकायचं, डॉक्युमेंट्स कसे मेंटेन करायचे,
जॉब्स कुठे मिळतात, फ्रीलान्सिंग कसं सुरू करायचं. डायरेक्शन नसली की माइंड कन्फ्युजन क्रिएट करतं, कन्फ्युजन ऍक्शन थांबवतं. बट दिस 5 day बूट कॅम्प एक्झिस्ट ओनली फॉर वन रिझन, तुम्हाला एक्झॅक्ट क्लॅरिटी देण्यासाठी. काय शिकायचं, कधी शिकायचं, कोणत्या क्रमाने शिकायचं आणि कसं अप्लाय करायचं. डायरेक्शन मिळालं की प्रोग्रेस ऑटोमॅटिक होतो. फोर्थ आहे लो कॉन्फिडन्स, म्हणजेच आत्मविश्वास कमी असणं. कॉन्फिडन्स कमी असणं ही काही विकनेस नाही, ती फक्त लॅक ऑफ क्लॅरिटी आहे. कॉन्फिडन्स येत नाही जेव्हा तुम्ही परफेक्ट असता, कॉन्फिडन्स येतो तेव्हा तुम्ही क्लिअर असता. कॉन्फिडन्स बिल्ड जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला प्रोसेस माहित असतो, तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतात, तुम्हाला स्क्रिप्ट मिळतात, तुम्हाला सपोर्ट मिळतो, तुम्हाला रोड मॅप दिसतो. कॉन्फिडन्स इज लर्नेबल, तुम्ही ते शिकू शकता. अँड टुडे यू हॅव स्टार्टेड लर्निंग इट. फिफ्थ आहे नो गायडन्स, म्हणजेच मार्गदर्शन नसणं. खूप लोक काम करायला तयार असतात पण त्यांना कोणी सांगत नाही. बिल्स कसे भरायचे, बिल्स कसे बनवायचे, रजिस्टर्स कसे भरायचे, अकाउंटिंग कसं करायचं, जॉब कुठे अप्लाय करायची, फ्रीलान्सिंग कुठून सुरू करायचं. गायडन्स नसलं की माइंड नॅचरली स्टॉप बटन दाबतो. पण आज ते थांबणार आहे. या बूट कॅम्प मध्ये एव्हरीथिंग इज स्पून फीडिंग स्टाईल, क्लिअर, सिम्पल, प्रॅक्टिकल, अँड दॅट्स हाऊ ग्रोथ हॅपन्स. सिक्स्थ आहे कंपॅरिझन, इतरांची तुलना. हा एक सायलेंट किलर आहे. ते माझ्यापेक्षा स्मार्ट आहेत, ते लवकर शिकतात, माझ्यापेक्षा पुढे आहेत. कंपॅरिझन केलात तर तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो, तुमचा सेल्फ बिलीफ मारतो. कंपॅरिझन तुमचं युनिक पोटेन्शियल लपवतं. रिअलिटी काय आहे, यू आर नॉट लेट, यू आर नॉट बिहाइंड, यू आर नॉट लेस, यू आर ऑन युअर टाइमलाईन. रिमेंबर, यू डोंट नीड टू बी बेटर दॅन अदर्स, यू ओनली नीड टू बी बेटर दॅन येस्टरडे. खरं काय आहे, तुम्ही अडकलात कारण भीतीमुळे, किंवा तुम्ही ओव्हर थिंकिंग केलात, तुम्हाला डायरेक्शन मिळाली नाही, तुम्हाला गायडन्स कोणी दिलं नाही, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, तुम्ही कंपॅरिझन करत बसलात. नॉट बिकॉज यू वर वीक, बट द मुमेंट यू जॉईन दिस बूट कॅम्प तुम्हाला क्लॅरिटी मिळाली, तुम्हाला डायरेक्शन मिळाला, तुम्हाला गायडन्स मिळालं, तुम्हाला सपोर्ट मिळाला, आणि सर्वात महत्वाचं तुम्ही सुरुवात केली. आज आपण स्पष्टपणे पाहिलं काय तुम्हाला थांबवत होतं, आणि पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण शिकणार आहोत हे ब्लॉक कसे तोडायचे आणि स्ट्रॉंग माइंडसेटने पुढे कसं जायचं. लेट्स मूव्ह फॉरवर्ड, लेट्स रिसेट युअर इनर फाउंडेशन, लेट्स कंटिन्यू. आता आपण एंटायर डे 1 सेशनच्या एकदम इम्पॉर्टंट मुमेंटला पोहोचलो आहोत. युअर ट्रान्सफॉर्मेशन बिगिन्स नाव. हो, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शिफ्ट, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आयडेंटिटी अपग्रेड. ट्रान्सफॉर्मेशन कधी सुरू होतं, जेव्हा तुम्ही ऍक्शन घेता, जेव्हा तुम्ही स्वतःला चेंज करण्याची तयारी दाखवता. आणि तुम्ही आज ती पहिली पायरी घेतली आहे. आजचा हा मुवमेंट तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो. चला पाहूया आजपासून तुमच्यात कसा बदल होणार आहे ते. सगळ्यात पहिला आहे कन्फ्युजन टू क्लॅरिटी, म्हणजेच गोंधळापासून तुम्ही स्पष्टतापर्यंत पोहोचणार आहात. आज बूट कॅम्प सुरू करण्यापूर्वी तुमच्या मनात खूप कन्फ्युजन असेल. सोसायटी मॅनेजर म्हणजे नेमकं काय, काम कसं मिळतं, काय रोल्स असतात, कुठून सुरू करायचं, मी करू शकेन का. कन्फ्युजन मनाला थकवतो, कन्फ्युजन एनर्जी खातो, कन्फ्युजन ऍक्शन थांबवतो. बट टुडे दिस कन्फ्युजन इज टर्निंग इनटू क्लॅरिटी. या बूट कॅम्प मध्ये तुम्ही एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर पद्धतीने शिकणार आहात. क्लॅरिटी म्हणजे पॉवर, क्लॅरिटी म्हणजे डायरेक्शन, क्लॅरिटी म्हणजे कॉन्फिडन्स. आजपासून कन्फ्युजन संपतो आणि क्लॅरिटी सुरू होते. सेकंड आहे फिअर टू कॉन्फिडन्स, म्हणजे भीतीकडून आत्मविश्वासाकडे. फिअर इज नॉर्मल, फिअर मीन्स तुम्ही नवीन चॅप्टर मध्ये प्रवेश करत आहात. पण भीती ही परमनंट नसते. भीती ऍक्शनने, लर्निंगने, सपोर्टने नष्ट होते. टुडे एज यू लर्न स्टेप बाय स्टेप सिंपल स्ट्रक्चर मेथड्स, fear slowly disappears and confidence enters your system. Confidence म्हणजे नॉईज नाही, कॉन्फिडन्स म्हणजे शांत पॉवर. You will feel that shift with every module, with every exercise, with every learning. Fear आता तुमचं फ्युचर डिसाइड करणार नाही,
कॉन्फिडन्स करणार आहे. थर्ड आहे झिरो नॉलेज टू प्रॅक्टिकल रेडीनेस. नॉलेज शून्य पासून प्रॅक्टिकली तुम्ही तयार होणार आहात. बहुतांश लर्नर्स सुरुवातीला म्हणतात मला काहीच माहित नाही, मी सुरुवातीपासून सुरू करतोय, मी शिकलोच नाही कधी. अँड दॅट्स ऍब्सोल्युटली फाईन, बिकॉज झिरो नॉलेज इज द बेस्ट प्लेस टू स्टार्ट. झिरो नॉलेज मीन्स नो बॅड हॅबिट्स, नो रॉंग मेथड्स, नो कन्फ्युजन, क्लीन स्लेट, फ्रेश स्टार्ट. या 5 दिवसात तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळं प्रॅक्टिकली शिकणार आहात. रजिस्टर्स कसे मेंटेन करायचे, डॉक्युमेंटेशन कसं करायचं, बिलिंगचं बेसिक शिकणार आहात, अकाउंटिंग शिकणार आहात, जॉबसाठी तयारी कशी करायची, फ्रीलान्सिंग स्किल्स कोणते कोणते असतात. अँड बाय द एंड द बूट कॅम्प यू विल नॉट जस्ट हॅव नॉलेज, यू विल बी प्रॅक्टिकली रेडी. फोर्थ आहे डाऊट पासून डिटर्मिनेशन, म्हणजे शंका पासून निर्धारापर्यंत. आजपर्यंत डाऊट होत असेल, मी करू शकेन का, काम मिळेल का, मी लेट झालो का, मी केपेबल आहे का. बट टुडे दोज डाउट्स विल स्टार्ट टर्निंग इनटू डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे काय, मी करणारच, मी शिकणारच, मी अपग्रेड होणारच, मी स्वतःचं आयुष्य बदलणारच. डिटर्मिनेशन कॉन्फिडन्स पेक्षा शक्तिशाली असतं. इट पुशेस यू, इट ड्राइव्स यू, इट ट्रान्सफॉर्म्स यू. फ्रॉम टुडे युअर थिंकिंग चेंजेस फ्रॉम काय होईल टू मी करतो, मी करणारच, मी करून दाखवणार. आणि फिफ्थ आहे स्टक टू मुव्हिंग फॉरवर्ड, म्हणजे अडकलेले पासून पुढे जाणारे. टुडे आपण एक महत्वाची गोष्ट स्वीकारू, तुम्ही अडकलात नव्हता, तुम्हाला फक्त दिशा नव्हती. नाव यू हॅव रोडमॅप, यू हॅव गायडन्स, यू हॅव स्ट्रक्चर, यू विल हॅव टूल्स, यू विल हॅव स्किल्स, यू विल हॅव सपोर्ट. यू आर नो लॉंगर स्टक. आजपासून यू आर मुव्हिंग फॉरवर्ड, स्टेप बाय स्टेप, डे बाय डे, स्किल बाय स्किल, मॉड्यूल बाय मॉड्यूल. आता तुमचं आयुष्य एका जागी थांबणार नाही, ते पुढे जाणार आहे. द रिअल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट्स इनसाइड यू. ट्रान्सफॉर्मेशन बाहेर दिसत नाही, ते आज सुरू होतं तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या बिलीफ्स मध्ये, तुमच्या विचारांमध्ये. आणि आज त्या बदलाची पहिली किल्ली फिरली आहे. फ्रॉम टुडे तुमचा माइंडसेट बदलतोय, तुमची आयडेंटिटी बदलते आहे, तुमची डायरेक्शन बदलते आहे, तुमची एनर्जी बदलते आहे. दिस इज युअर न्यू बिगिनिंग. सो रिमेंबर युअर ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट्स टुडे. कन्फ्युजन पासून क्लॅरिटी पर्यंत, फिअर पासून कॉन्फिडन्स पर्यंत, झिरो नॉलेज पासून प्रॅक्टिकल रेडीनेस पर्यंत, डाऊट पासून डिटर्मिनेशन पर्यंत, स्टक पासून मुव्हिंग फॉरवर्ड पर्यंत. तुमचं आयुष्य आजपासून एक वेगळ्या दिशेने चालायला लागलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू फॉर टेकिंग दिस स्टेप. चला पुढच्या स्लाइड मध्ये आपण अजून खोलवर जाऊया, म्हणजे तुमच्या माइंडसेट रिसेटला अजून मजबूत करूया. लेट्स कंटिन्यू. नाउ लेट्स टेक अ लुक ॲट युअर कम्प्लीट 5 डे जर्नी. हे बूट कॅम्प एक रॅन्डम कोर्स नाही आहे, हा एक वेल डिझाईन रोड मॅप आहे, जो तुम्हाला शून्य नॉलेज पासून जॉब रेडी आणि इन्कम लेवल पर्यंत स्टेप बाय स्टेप घेऊन जाणार आहे. हा रोड मॅप तुमचा नेक्स्ट 5 डेजचा कम्प्लीट सक्सेस गाईड आहे. चला आता एक एक दिवस समजून घेऊया. तुमचा डे 1 असणार माइंडसेट प्लस क्लॅरिटी. आजचा संपूर्ण दिवस तुमच्या फाउंडेशनवर केंद्रित आहे. आज तुम्ही शिकणार आहात तुमची न्यू आयडेंटिटी, सेल्फ डाऊट कसा तोडायचा, सोसायटी सेक्टरमध्ये तुमची जागा, तुमचं फ्युचर डायरेक्शन, तुमचा कॉन्फिडन्स रिसेट, करिअर पॉसिबिलिटीज, अर्निंग पोटेन्शियल. टुडे इज ऑल अबाउट क्लॅरिटी प्लस माइंडसेट रिसेट. बिकॉज क्लॅरिटी शिवाय ऍक्शन होत नाही, माइंडसेट शिवाय ग्रोथ होत नाही. सो डे 1 बिल्ड्स युअर बेस. डे 2 असणार प्रॅक्टिकल सोसायटी मॅनेजमेंट. डे 2 म्हणजे ऍक्च्युअल ग्राउंड वर्क. आज तुम्ही कम्प्लिटली प्रॅक्टिकल गोष्टी शिकणार आहात. डे टू डे वर्क फ्लो ऑफ अ सोसायटी मॅनेजर. रजिस्टर्स मध्ये आय रजिस्टर, जे फॉर्म, शेअर रजिस्टर, प्रॉपर्टी रजिस्टर, डॉक्युमेंटेशन शिकणार, नोटिसेस, मेंबर्स कम्युनिकेशन, हँडलिंग कंप्लेंट्स, टेम्पलेट्स प्लस लँग्वेज स्क्रिप्ट. डे 2 नंतर तुम्हाला कळेल एक सोसायटी मॅनेजर रोज काय करतो आणि ते मीही करू शकतो किंवा शकते. धिस डे गिव्स यू ट्रू कॉन्फिडन्स. डे 3 आहे अकाउंटिंग बेसिक्स. डे 3 इज ऑल अबाउट अकाउंटिंग मेड सिम्पल. तुम्ही शिकणार आहात मेंटेनन्स बिलिंग,
income and expense entries, receipts and vouchers, bank reconciliation, audit ready accounting, ledger creation, GST and TDS basics. अकाउंटिंग हा सोसायटी सेक्टरचा दुसरा बॅकबोन आहे अँड वी मेक इट एक्स्ट्रीमली बिगिनर फ्रेंडली. डे 3 नंतर तुम्ही स्वतः म्हणाल अकाउंटिंग इतकं सिंपल आहे, मी हे नक्की करू शकतो, इतका तुमच्यावर कॉन्फिडन्स येईल. डे 4 आहे जॉब रेडीनेस. डे 4 म्हणजे तुमचा करिअर लॉन्च डे. डे 4 मध्ये तुम्ही शिकणार आहात जॉब कुठे मिळतात, म्हणजे रिअल रिसोर्सेस कुठे आहेत, झिरो एक्सपिरियन्स रेझ्यूम कसा बनवायचा, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड आन्सर्स कसे असतात, प्रोफेशनल कम्युनिकेशन, व्हॉट्सअप जॉब आउटरीच मेथड, 30 डे जॉब प्लॅन. डे 4 नंतर तुम्ही पूर्णपणे तयार असाल जॉब अप्लाय करण्यासाठी, इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि रिअल ऑपॉर्च्युनिटीज घेण्यासाठी. दिस डे गिव्स यू डायरेक्शन प्लस टूल्स प्लस कॉन्फिडन्स. डे 5 असणार सेकंड इन्कम सेटअप. Day 5 is extremely powerful. Even if someone does not want a full-time job, Day 5 will open multiple doors. Day 5 मध्ये तुम्ही शिकणार आहात 12 फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस, घर बसल्या सोसायटी वर्क कसं मिळवायचं, तुमच्या सोसायटी मधूनच काम कसं सुरू करायचं, रेडीमेड टेम्पलेट्स, 7 डे इन्कम ऍक्टिव्हेशन प्लॅन. Day 5 तुम्हाला दाखवतो की इन्कम जनरेशनचे मल्टिपल पार्ट्स आहेत, जॉब सोबत किंवा जॉब शिवाय. दिस डे गिव्स यू अर्निंग कॉन्फिडन्स. हा रोड मॅप असा तयार केला आहे की डे 1 तुम्हाला क्लिअर करतो, डे 2 तुम्हाला प्रॅक्टिकली तयार करतो, डे 3 तुम्हाला अकाउंटिंग शिकवतो, डे 4 तुम्हाला जॉब रेडी बनवतो आणि डे 5 तुम्हाला इन्कम रेडी बनवतो. या फ्लो मध्ये तुम्ही कन्फ्युज होत नाही, प्रेशर येत नाही आणि नेक्स्ट स्टेप नॅचरल वाटतो. दिस इज एक्झॅक्टली हाऊ ट्रान्सफॉर्मेशन हॅपन्स. एकदा शॉर्ट रिकॅप करू आपण. डे 1 म्हणजे माइंडसेट प्लस क्लॅरिटी, डे 2 म्हणजे प्रॅक्टिकल मॅनेजमेंट, डे 3 असणार अकाउंटिंग सिम्प्लिफाईड, डे 4 मध्ये असणार जॉब रेडीनेस, जे डे 5 मध्ये असणार सेकंड इन्कम सेटअप. दिस बूट कॅम्प इज नॉट जस्ट इन्फॉर्मेशन, इट इज अ कम्प्लीट करिअर पाथवे. And by the time we finish all 5 days, you will have confidence, clarity, skills, direction, roadmap, income path, job readiness. Your transformation journey is now 100% mapped. So yes, तुमच्या next 5 दिवसांचा complete blueprint आता तुमच्या समोर आहे. And the best part, तुम्ही हा roadmap फॉलो केला तर तुम्ही तुमचं आयुष्य फक्त 5 दिवसात एक वेगळ्या डायरेक्शन मध्ये शिफ्ट करू शकता. लेट्स मूव्ह फॉरवर्ड अँड कंटिन्यू युअर डे 1 जर्नी विथ इवन मोर पॉवर. लेट्स कंटिन्यू. नाउ आय वॉन्ट टू शेअर समथिंग व्हेरी पॉवरफुल, व्हेरी सिम्पल बट कम्प्लिटली लाईफ चेंजिंग. एक वाक्य जे मी माझ्या आयुष्यात खूप वेळा पाहिलं आहे, खूप लोकांच्या जर्नीमध्ये एक्सपिरियन्स केलं आहे आणि आज तुम्हालाही ते मनापासून सांगू इच्छितो. स्टार्ट करणं अवघड असतं पण सुरू केलेल्या लोकांचंच जीवन बदलतं. थोडंसं थांबून हे वाक्य मनात बसू द्या. स्टार्ट करणं अवघड असतं पण सुरू केलेल्या लोकांचं जीवन बदलतं. बिकॉज धिस वन लाईन कॅन चेंज युअर एंटायर फ्युचर इफ यू ऍक्च्युअली अंडरस्टँड इट. पाहिजे तर एकदा हा व्हिडिओ पॉज करून परत एकदा ते वाचून घ्या किंवा बोलून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यातला अर्थ कळेल. स्टार्ट करणं अवघड असतं. चला पहिला भाग आपण समजून घेऊ. स्टार्ट करणं हो नेहमी अवघड असतं. तुम्ही काहीही सुरू करा, करिअर बदलायचं असो, नवीन स्किल शिकायची असो, फायनान्शियल स्टेबिलिटी आणायची असो किंवा आयुष्यात नवीन दिशा घ्यायची असो, पहिली पायरी सर्वात कठीण वाटते. का? मन भीती दाखवतं, विचार जास्त होतात, डाऊट्स खूप सारे येतात. मला जमेल का अशी शंका येते, बदलाची अनसर्टनिटी वाटते. स्टार्टिंग इज द हार्डेस्ट पार्ट बिकॉज युअर माइंड प्रोटेक्ट्स यू फ्रॉम द अननोन. पण अननोन म्हणजे डेंजरस नाही, अननोन म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. हे तुमच्या माइंडला कळत नाही पण सुरू केलेल्या लोकांचं जीवन बदलतं. हा वाक्याचा दुसरा भाग तुमच्या आयुष्याच्या सत्याला स्पर्श करणार आहे. लाईफ नेव्हर चेंजेस बिकॉज ऑफ थिंकिंग, लाईफ चेंजेस बिकॉज ऑफ स्टार्टिंग. जगात कुठलाही पर्सन सक्सेसफुल झालाय कारण त्याने परफेक्ट प्लॅन बनवला नव्हता. तो सक्सेसफुल झालाय कारण त्याने सुरुवात केली, कुठून तरी छोटीशी त्यांनी सुरुवात केली. सक्सेसफुल लोकांमध्ये एकच गोष्ट समान असते, दे स्टार्टेड. इवन वेन दे वर स्केअर्ड, इवन वेन दे वर कन्फ्युज्ड, दे स्टार्टेड
even when they were not confident. They started even when they had zero experience. पण त्यांनी स्टार्ट केलं. तुम्ही आज ते बसलेले आहात म्हणजे तुम्ही ऑलरेडी सुरू केलं आहे. तुम्ही आज ऑलरेडी तुमच्या आयुष्याचा पहिला चॅप्टर बदललाय. पीपल हु डोंट स्टार्ट स्टे द सेम. पीपल हु स्टार्ट चेंज एव्हरीथिंग. एक मुमेंट विचार करा, तुम्हाला 1 वर्षानंतर त्याच जागी राहायचं आहे का जिथे तुम्ही आज आहात, किंवा तुम्हाला 1 वर्षानंतर एक स्टेबल इन्कम, एक रिस्पेक्टेड रोल, एक कॉन्फिडंट पर्सनॅलिटी किंवा एक नवीन आयडेंटिटी हवी आहे. तो बदल बुक्स वाचून येत नाही, तो युट्यूब व्हिडिओज बघून येत नाही, तो इतरांचं लाईफ बघून येत नाही. तो बदल सुरुवात केल्याने येतो. आणि टुडे यू स्टार्टेड. मी इतके लोक पाहिले आहेत ज्यांनी ऍक्शन न घेतल्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या 5 ते 10 वर्षे फक्त कन्फ्युजन मध्ये काढली. आणि मी हजारो लोक पाहिलेत ज्यांनी छोटं पाऊल उचललं आणि त्यांचं करिअर, पर्सनॅलिटी, रिस्पेक्ट, इन्कम सगळंच बदललं. डिफरन्स काय होता? नॉलेज नाही, टॅलेंट नाही, मनी नाही. डिफरन्स फक्त एक, ते स्टार्टेड. यू हॅव ऑलरेडी डन द हार्डेस्ट पार्ट. हो, कळतंय का? बाकीचं सगळं इझी आहे. रजिस्टर शिकणं इझी आहे, अकाउंटिंग शिकणं इझी आहे, डॉक्युमेंटेशन, नोटिसेस, बिलिंग सगळं इझी आहे. सर्वात कठीण काम तुम्ही ऑलरेडी केलं आहे. यू स्टार्टेड. This bootcamp is not your challenge. This bootcamp is your opportunity. You have crossed the mountain that most people don't even attempt. I want you to repeat this line silently in your mind. मी सुरू केलं आहे म्हणून माझं जीवन बदलणारच. मी सुरू केलं आहे म्हणून माझं जीवन बदलणारच. Because momentum starts with one step and you took that step today. So remember, स्टार्ट करणं अवघड असतं, डाऊट येतो, फिअर वाटतो, कन्फ्युजन असतो, पण सुरू केलेल्या लोकांचंच जीवन बदलतं. अँड टुडे यू आर दॅट पर्सन. लेट्स कंटिन्यू दिस जर्नी विथ द कॉन्फिडन्स दॅट युअर ट्रान्सफॉर्मेशन हॅज ऑलरेडी बिगन. आता आपण एक मोठ्या इम्पॉर्टंट गोष्टीकडे वळूया. द बूट कॅम्प माइंडसेट रूल्स. हे रूल्स टाइमपास साठी नाहीत, हे रूल्स मोटिवेशन साठी नाहीयेत. हे 3 नॉन निगोशिएबल रूल्स आहेत जे तुमचा कम्प्लीट 5 डे एक्सपिरियन्स कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करणार आहेत. जर तुम्ही हे 3 रूल्स जेन्युइनली फॉलो केले तर मी कॉन्फिडन्सने सांगतो तुम्हाला या बूट कॅम्प मधून मॅक्झिमम बेनिफिट मिळणार आहे, गॅरंटीड. चला एक एक रूल खोलवर समजून घेऊया. रूल नंबर 1, जज करू नका, फक्त शिका. हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. जज करू नका म्हणजे काय? स्वतःला जज करू नका, इतरांशी कम्पेअर करू नका. मी जमवू शकतो का हा क्वेश्चन सतत विचारू नका. परफेक्ट बनण्याचा प्रेशर घेऊ नका. चुका झाल्या तरी पॅनिक करू नका. सोसायटी मॅनेजमेंट, अकाउंटिंग, डॉक्युमेंटेशन या सर्व लर्निंग स्किल्स आहेत. इथे टॅलेंट पेक्षा प्रोसेस महत्वाची आहे. फक्त ऑब्झर्व करा, शांतपणे बघा, रिपीट करा आणि अप्लाय करा. जज केलात तर माइंड बंद होतं, लर्न केलात तर माइंड ओपन होतं. लर्निंग मोड म्हणजे ग्रोथ, जजिंग मोड म्हणजे स्टकनेस. म्हणजे जर तुम्ही लर्निंग मोड मध्ये असाल तर तुमची ग्रोथ होते, आणि जर तुम्ही जज स्वतःला करत असाल, तुम्ही त्या जजिंग मोड मध्ये असाल तर तुम्ही स्टक होऊन जातात, पुढे तुम्ही तिथेच थांबून राहता. या बूट कॅम्प मध्ये तुम्हाला परफेक्शन नको, तुम्हाला प्रोग्रेस हवा आहे. सो टुडे मेक अ प्रॉमिस टू युअरसेल्फ. मी जजमेंट थांबवतो किंवा थांबवते, मी फक्त शिकणार. रूल नंबर 2, मी नाही करू शकत पासून मी शिकून घेईन. हा रूल तुमचा एंटायर माइंडसेट बदलतो. कधी रजिस्टर टफ वाटेल, कधी डॉक्युमेंटेशन कन्फ्युजिंग वाटेल, कधी अकाउंटिंग स्कॅरी वाटेल, कधी नोटिसेस कॉम्प्लिकेटेड वाटतील. त्या एक्झॅक्ट मुमेंटला तुमच्या माइंड मध्ये एक जुना डायलॉग येतो, मी नाही करू शकत, हे माझ्याकडून नाही होणार, मी अकाउंटिंग वाला माणूस नाही. बट फ्रॉम टुडे ऑनवर्ड आपण त्या डायलॉगला रिप्लेस करू. जेव्हा केव्हा असे विचार मनात येतील तेव्हा लगेच म्हणा, मी शिकून घेईन. दिस वन सेंटेन्स इज पॉवरफुल बिकॉज फिअर कमी होतो, रेजिस्टन्स ब्रेक होतो, कॉन्फिडन्स ग्रो होतो. ट्रूथ इज सिंपल. राईट गायडन्स प्लस राईट स्ट्रक्चर, सिंपल एक्सप्लेनेशन प्लस रिपिटिशन, सपोर्ट प्लस प्रॅक्टिस इज इक्वल टू
एनीवन कॅन लर्न एनिथिंग, म्हणजे कोणीही शिकू शकतं कोणतीही गोष्ट. तुम्ही इथे प्रूव्ह करायला आलेले नाहीत, तुम्ही इथे शिकायला आलेले आहात. अँड लर्नर्स ऑलवेज विन. तिसरा रूल आहे स्मॉल ऍक्शन्स इज इक्वल टू बिग रिझल्ट. हा रूल तुमचा ट्रान्सफॉर्मेशन एक्सिलरेटर आहे. लोकांना वाटतं बिग स्टेप्स म्हणजे तुमचं लाईफ चेंज होईल, पण रिअलिटी काय आहे? स्मॉल डेली ऍक्शन्स लाईफ बदलतात. एक्झाम्पल, रोज 10 मिनिटं रजिस्टर्स पाहणं, रोज एक नोटीस लिहून बघणं, एखादा सिंपल बिल समजून घेणं, एक एंट्री प्रॅक्टिकल करून पाहणं, दिलेली छोटी टास्क कंप्लीट करणं. स्मॉल ऍक्शन्स तुम्हाला तुमचे हॅबिट्स बनतात. हॅबिट्सने तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कॉन्फिडन्स तुम्हाला बिग डिसिजन्स घ्यायला लावतो आणि बिग डिसिजन्स तुमचं करिअर प्लस इन्कम बदलतात. म्हणूनच मी म्हणतो स्मॉल स्टेप्स इज इक्वल टू ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन. इमॅजिन करा, या 5 दिवसात तुम्ही फक्त स्मॉल स्टेप्स घेतले तर पुढच्या 30 दिवसात तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणू शकता आय एम रेडी. सो प्रॉमिस युअरसेल्फ, मी रोज स्मॉल ऍक्शन घेईन. स्मॉल ऍक्शन इज इक्वल टू बिग रिझल्ट. आता हे 3 रूल्स मॅटर का करतात? हे रूल्स रॅन्डम नाही आहेत. जज करू नका, त्यांनी काय होतं, माइंड काम राहतो, शांत राहतो. मी शिकून घेईन, त्यांनी तुमचा ग्रोथ माइंडसेट ऍक्टिव्हेट होतो. स्मॉल ऍक्शन्स नि काय होतं, रिझल्ट ऑलमोस्ट गॅरंटेड होतात. जो लर्नर हे 3 रूल्स फॉलो करतो तो 5 दिवसात झिरो नॉलेज पासून प्रॅक्टिकल रीडिंग लेवलला पोहोचतो. स्किल्स तुमच्या कामातून येतात. कॉन्फिडन्स म्हणून तुम्हाला क्लॅरिटी मिळते. ग्रोथ ऍक्शन मधून येतो. सक्सेस तुमच्या माइंडसेट मधून येतो. अँड दीज 3 रूल्स गिव्ह यू एक्झॅक्टली दॅट माइंडसेट. सो बिफोर वी गो डीपर इन टू प्रॅक्टिकल लर्निंग, तुमचा माइंडसेट या 3 रूल्स वर सेट करा. जज करू नका, फक्त शिका. मी नाही करू शकत ते मी शिकून घेईन. स्मॉल ऍक्शन्स इज इक्वल टू बिग रिझल्ट. विथ धिस माइंडसेट तुमचा 5 डे जर्नी स्मूथ, पॉवरफुल आणि रिझल्ट ओरिएंटेड होईल. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड and continue building your strong foundation. Let's continue. Now we reach one of the most powerful moments of today's entire session. A moment that can define your next 6 months, your next 1 year, and sometimes your entire life. And that truth is very simple. One decision can change everything. हो, आयुष्यातला सर्वात मोठा बदल कधीही मोठ्या गोष्टीने सुरू होत नाही. तो सुरू होतो एका छोट्याशा डिसिजनने. आणि आज तुम्ही तो डिसिजन घेतला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असा मुवमेंट येतो जो सगळं बदलून टाकतो. कधी तो मुवमेंट असतो एक छोटस येस, कधी एक छोटस स्टेप, कधी एक शांतसा डिसिजन. आणि त्या एका डिसिजनमुळे पूर्ण आयुष्य एकदम वेगळ्या दिशेने वळतं. थोडं आठवून बघा, पहिली नोकरी स्वीकारण्याचा निर्णय, लग्नाचा निर्णय, शहर बदलण्याचा निर्णय, घर घेण्याचा निर्णय, मुलांच्या फ्युचरसाठी घेतलेले डिसिजन्स. त्यावेळी ते डिसिजन्स खूप छोटे वाटले असतील, पण आज मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला कळतं त्या एका डिसिजनने सगळं बदललं. आजचा डिसिजन ही असाच आहे. एका डिसिजनने सुरू होतो. करिअर बदलणं, इन्कम स्टॅबिलिटी आणणं, प्रोफेशनल बनणं, सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करणं, हे सगळं एका डिसिजनने सुरू होतं. दॅट डिसिजन इज मी सुरू करतो, मी शिकतो, मी अपग्रेड होतो, मी पुढे जातो. सक्सेसला कधीच 10 डिसिजन लागत नाही. सक्सेसला लागतो फक्त एकच डिसिजन. बाकी सगळं आपोआप फॉलो होतं. आज तुम्ही तो डिसिजन घेतलाय. आज तुम्ही काय केलं, जरा शांतपणे विचार करा. तुम्ही हा बूट कॅम्प जॉईन केला, तुम्ही कम्फर्ट झोन तोडलात, तुम्ही फिअर पेक्षा ऍक्शन निवडलात, तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशनला नो म्हणालात, तुम्ही फ्युचरला येस म्हणालात, तुम्ही स्वतःला येस म्हणालात. अँड दॅट वन डिसिजन हॅज ऑलरेडी स्टार्टेड शेपिंग युअर न्यू फ्युचर. बदल लगेच बाहेर दिसत नाही, कारण रिअल चेंज आधी आत होतो. माइंडसेट मध्ये, आयडेंटिटी मध्ये, थिंकिंग मध्ये. अँड दॅट इंटरनल शिफ्ट तुम्ही डे 1 ला सुरू केलाय. वन डिसिजन कॅन जस्ट इमॅजिन. तुमची आयडेंटिटी बदलू शकते, तुमचा कॉन्फिडन्स बदलू शकतो, तुमची अर्निंग बदलू शकते, तुमची डायरेक्शन बदलू शकते, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढू शकतो, तुमचं आयुष्य काम आणि स्टेबल होऊ शकतं. अँड ऑल ऑफ दिस स्टार्ट्स विथ वन डिसिजन. आणि सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजे यू ऑलरेडी टूक इट. तुम्ही ऑलरेडी
पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता तुमचं फ्युचर इमॅजिन करा. इमॅजिन युअर फ्युचर. एक क्षण डोळे बंद करून फ्युचर व्हिज्युअलाइज करा. तुम्ही सोसायटी कॉन्फिडेंटली हँडल करताय. कमिटी तुमच्यावर ट्रस्ट ठेवते आहे. रजिस्टर्स नीटली मेंटेन आहेत. बिलिंग आणि अकाउंटिंग तुम्ही शांतपणे करत आहात. महिन्याचं 8,000 ते 15,000 एक्स्ट्रा इन्कम येत आहे. तुम्ही जॉब रेडी आहात. फ्रीलान्सिंग सुरू झाली आहे. कुटुंबात स्टेबिलिटी आली आहे. हे ड्रीम नाही, हे फॅन्टसी नाही, हे अचिव्हेबल फ्युचर आहे. अँड इट्स फाउंडेशन is the decision you took today. Every success story begins with one step and this is your step. आजचा दिवस ऑर्डिनरी नाही. आज तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. द मोमेंट यू सेड येस मी करू शकतो, येस मी शिकेन, येस मी सुरू करतो, त्या क्षणी तुमचं आयुष्य एक नवीन दिशा घेऊन बसलं. वन डिसिजन, वन कमिटमेंट, वन स्टेप, दॅट्स ऑल इट टेक्स. सो आजचं सगळ्यात बिगेस्ट ट्रूथ लक्षात ठेवा. स्टार्ट करणं अवघड असतं, पण सुरू केलेल्या लोकांचंच जीवन बदलतं. अँड नाव यू आर वन ऑफ दोज पीपल. यू स्टार्टेड, यू चूज ग्रोथ, यू चूज अ न्यू आयडेंटिटी, यू चोज अ बेटर फ्युचर. चला आता या डिसिजनला ऍक्शन मध्ये कन्वर्ट करूया. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. नाउ वी ऑफिशियली बिगिन समथिंग ब्युटिफुल, समथिंग मिनिंगफुल, something that has the power to shift your entire life. A new chapter begins. हो, आज तुमच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होतोय. एक चॅप्टर जिथे आपण जुने डाऊट्स मागे सोडणार आहोत, नव्या पॉसिबिलिटीज स्वीकारणार आहोत, माइंड पूर्णपणे ओपन ठेवणार आहोत आणि एक स्ट्रॉंग कमिटमेंट घेणार आहोत. चला एक एक पॉइंट खोलवर समजून घेऊया. सगळ्यात पहिला पॉइंट आहे ओल्ड डाऊट्स असाइड. म्हणजे जुने डाऊट्स जे काय असतील ते बाजूला ठेवूया. आजपर्यंत तुमच्या मनात जे डाऊट्स होते, जे क्वेश्चन्स फिरत होते, ज्या भीती तुम्हाला थांबवत होत्या, आज त्या सगळ्या इथेच ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. काय डाऊट्स होते? मी करू शकेन का? मला एक्सपिरियन्स नाही, मी लेट झालो किंवा झाले का? मला कॉन्फिडन्स कमी आहे, मी केपेबल आहे का? हे डाऊट्स नॉर्मल होते. बट फ्रॉम टुडे ते डाऊट्स तुमच्याशी संबंधित राहिले नाहीत. बिकॉज फ्रॉम टुडे यू आर नो लॉंगर द पर्सन हु डाऊट्स. यू आर द पर्सन हु डिसाइड्स, हु ऍक्ट्स, हु मूव्स फॉरवर्ड. हे जे सगळे ओल्ड डाऊट्स होते हे तुमच्या ओल्ड आयडेंटिटीचे होते. अँड टुडे यू आर स्टेपिंग इन टू अ न्यू आयडेंटिटी. तर सो सायलेंटली, तर शांतपणे तुम्हाला सांगा, आय लिव्ह माय ओल्ड डाऊट्स बिहाइंड. मी माझे जितके पण जुने डाऊट्स आहेत ते मी मागे ठेवत आहे. सेकंड आहे न्यू पॉसिबिलिटीज, म्हणजे नवीन शक्यता. आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे तुमच्यासाठी खूप मोठ्या शक्यता, पॉसिबिलिटीज उघडत आहेत. पॉसिबिलिटीज लाईक स्टेबल इन्कम, फ्लेक्सिबल पार्ट टाइम वर्क, फ्रीलान्सिंग फ्रॉम होम, full time society management, accounting, support work, respect from society committees, a professional identity, a clear career direction. Sometimes life gives us opportunities only when we are ready to see them. And today तुम्ही त्या पॉसिबिलिटीज पाहायला तयार आहात. आतापर्यंत ऑप्शन्स कमी वाटत होते, पण आजपासून ऑप्शन्स विजिबल होणार आहेत. का? बिकॉज युअर माइंड इज नाव ओपन टू ऑपॉर्च्युनिटीज, नॉट जस्ट लिमिटेशन्स. थर्ड आहे ओपन माइंड, म्हणजे आपलं मन उघडं ठेवूया. पुढील 5 दिवसात तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी दिसणार आहेत. काही रजिस्टर्स, काही डॉक्युमेंट्स, काही अकाउंटिंग कन्सेप्ट, काही इंटरव्ह्यू मेथड्स. काही गोष्टी सोप्या वाटतील, काही अनफेमिलियर वाटतील, काही तुम्हाला सरप्राईज करतील. अँड दॅट्स परफेक्टली ओके. द ओनली रूल हिअर इज कीप युअर माइंड ओपन. बिकॉज ओपन माइंड म्हणजे फास्टर लर्निंग, ओपन माइंड म्हणजे लेस फिअर, ओपन माइंड म्हणजे मोर कॉन्फिडन्स, ओपन माइंड म्हणजे रिअल ग्रोथ. जेव्हा माइंड ओपन असतं तेव्हा लर्निंग नॅचरली फ्लो होतं. यू ऍब्झॉर्ब बेटर, यू अडॅप्ट बेटर, यू ग्रो फास्टर. सो टेल युअरसेल्फ आय एम लर्निंग विथ अन ओपन माइंड. फोर्थ आहे स्ट्रॉंग कमिटमेंट, म्हणजेच मजबूत कमिटमेंट. हा बूट कॅम्प फक्त पाहून कम्प्लीट करायचं नाही आहे. हा बूट कॅम्प तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे. आणि या जर्नीसाठी मला फक्त एकच गोष्ट लागते, ती आहे स्ट्रॉंग कमिटमेंट. कमिटमेंट टू अटेंड ऑल सेशन्स, टेक स्मॉल ऍक्शन्स, learn step by step, repeat when needed, trust the process,
स्टे कन्सिस्टंट. कमिटमेंट म्हणजे प्रेशर नाही, कमिटमेंट म्हणजे एक डिसिजन. मी हे करणारच, हा सेंटेन्स आजपासून तुमच्या माइंड मध्ये बसला पाहिजे. दिस इज युअर जर्नी, दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, दिस इज युअर ग्रोथ, दिस इज युअर ट्रान्सफॉर्मेशन, दिस इज युअर न्यू चॅप्टर अँड कमिटमेंट इज व्हॉट टर्न्स पॉसिबिलिटीज इनटू रियालिटी. इमॅजिन दिस. एका वर्षानंतर तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल आणि म्हणाल, गुड दॅट आय टूक दिस डिसिजन, गुड that I started, good that I believed in myself, good that I stayed committed. Today is not just day one. Today is the beginning of your new life. So remember the 4 pillars of your new chapter. Old doubts aside, new possibilities, open mind. आणि 4th आहे strong commitment. These 4 things will shape your next 5 days and your next 5 years. You are not the same person anymore. You are stepping into a confident, केपेबल, स्टेबल अँड प्रोफेशनल व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. चला आता या ट्रान्सफॉर्मेशनला ऍक्शन मध्ये कन्वर्ट करूया. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. नाउ लेट्स टॉक अबाउट व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू अचीव्ह टुडे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही एखादी नवीन जर्नी स्टार्ट करता, एकदम सुरुवातीलाच क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं असतं. विदाउट क्लॅरिटी माइंड कन्फ्यूज होतं आणि कन्फ्यूज माइंड ऍक्शन घेत नाही. आजचा कम्प्लीट सेशन या 4 मोठ्या ऑब्जेक्टिव्ह वर आधारित आहे. चला एक एक पॉइंट शांतपणे खोलवर समजून घेऊया. पहिला पॉइंट आहे माइंडसेट रिसेट, मनाचा पूर्णपणे रिसेट. आजचा सर्वात मोठा उद्देश आहे तुमचा माइंडसेट शिफ्ट करणे. का? कारण बिकॉज एनी करिअर चेंज, एनी न्यू अपॉर्च्युनिटी, एनी रिअल ग्रोथ माइंड मध्ये आधी सुरू होतं. जर माइंड रेडी नसेल तर शिकणं अवघड वाटतं, नवीन गोष्टी ऍक्सेप्ट होत नाहीत, ऍक्शन पुढे ढकलला जातो. आज आपण तुमच्या जुन्या भीती, डाऊट्स, हेजिटेशन हे सगळं पॉज करणार आहोत आणि एक फ्रेश, काम, कॉन्फिडंट लर्निंग माइंडसेट तयार करणार आहोत. माइंडसेट रिसेट करणं म्हणजे काय? सेल्फ डाऊट कमी होणं, पॉसिबिलिटीज दिसायला लागणं, कॉन्फिडन्स वाढणं, मी करू शकतो हा बिलीफ तयार होणं. एकदा का माइंडसेट तयार झालं, बाकी सगळं नॅचरली स्मूथ होतं. सेकंड आहे कॉन्फिडन्स बिल्डअप, म्हणजे नवीन आत्मविश्वास. आजचं दुसरं महत्वाचं गोल म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड करणं. आणि लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स म्हणजे ॲरोगन्स नाही, कॉन्फिडन्स म्हणजे शो ऑफ नाही, कॉन्फिडन्स म्हणजे क्लॅरिटी प्लस ट्रस्ट. कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही काय शिकत आहात. कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्ही केपेबल आहात ही भावना तयार होते. कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्ही राईट डायरेक्शन मध्ये आहात हे दिसतं. कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्हाला सपोर्ट सिस्टम मिळतं. कॉन्फिडन्स हा ओव्हरनाईट मिरॅकल नाही आहे, ती एक प्रोसेस आहे. आणि आज आपण त्या प्रोसेसची पहिली पायरी टाकतोय. आज तुमचा इनर व्हॉइस जो आधी म्हणायचा मी नाही करू शकत, तो हळूहळू म्हणू लागेल मी करू शकतो, मी शिकू शकतो. आणि हाच आजचा सर्वात सुंदर मोमेंट असेल. थर्ड आहे आयडेंटिटी शिफ्ट, नवीन ओळख तयार करणे. करिअर बदलायचं असेल तर सर्वात आधी आयडेंटिटी बदलावी लागते. आतापर्यंत तुम्ही स्वतःला कदाचित असं पाहत होतात, हाऊसवाईफ म्हणून, रिटायर्ड पर्सन म्हणून, जॉब सीकर म्हणून, वर्किंग प्रोफेशनल म्हणून. पण आजपासून तुमचा आयडेंटिटी शिफ्ट सुरू होतोय. आजपासून तुम्ही सोसायटी प्रोफेशनल बनण्याच्या मार्गावर आहात. आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे काय? मी लर्नर आहे, मी केपेबल आहे, मी नवीन करिअर साठी रेडी आहे, माझ्याकडे प्रोफेशनल पर्पज आहे. लाईफ बदलायचं असेल तर आधी स्वतःची ओळख बदलावी लागेल. अँड टुडे दॅट आयडेंटिटी शिफ्ट बिगिन्स हिअर. फोर्थ आहे करिअर क्लॅरिटी, म्हणजे करिअरची दिशा स्पष्ट करणे. आजचा चौथा आणि अत्यंत महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह करिअर क्लॅरिटी. कारण बहुतेक लोक अडकतात एकाच कारणामुळे, त्यांची डायरेक्शन स्पष्ट नसते, कुठून सुरू करायचं कळत नाही, सोसायटी सेक्टर बद्दल क्लॅरिटी नसते, रोल्स कोणते आहेत हेच कळत नाही, अर्निंग पोटेन्शियल अनक्लिअर असतं, पुढचा रोड मॅप दिसत नाही. सो टुडे मी तुम्हाला एकदम क्लिअर करणार आहे सोसायटी सेक्टर म्हणजे नेमकं काय काम असतं, कोणते करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुमच्यासाठी कोणता पाथ योग्य आहे, पुढील 30 दिवसात तुम्ही काय टार्गेट करू शकता, तुमची जर्नी प्रॅक्टिकली कशी सुरू होईल. लक्षात ठेवा, क्लॅरिटी फिअर काढून टाकते, क्लॅरिटी
कॉन्फिडन्स तयार करते, क्लॅरिटी, डायरेक्शन देते. वन्स यू नो एक्झॅक्टली वेअर यू आर गोइंग, द जर्नी बिकम्स लाइटर अँड इझियर. सो आजचं कम्प्लीट गोल समरी आहे: माइंडसेट रिसेट, कॉन्फिडन्स बिल्ड, आयडेंटिटी शिफ्ट, करिअर क्लॅरिटी. जेव्हा हे 4 पिलर्स तयार होतात तेव्हा कोणताही विद्यार्थी शून्य नॉलेज वरून प्रोफेशनल बनण्याची जर्नी कॉन्फिडंट आणि पॉवरफुल पद्धतीने सुरू करू शकतो. आणि आज वी आर बिल्डिंग दॅट फाउंडेशन टुगेदर. चला या क्लॅरिटी सोबत आता नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. ग्रेट, तुम्ही आज डे 1 चा सर्वात महत्वाचा भाग माइंडसेट रिसेट आणि करिअर क्लॅरिटी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता आपण एका नव्या चॅप्टर कडे जात आहोत. अ चॅप्टर दॅट विल ब्रिंग मॅसिव्ह क्लॅरिटी अबाउट युअर न्यू प्रोफेशन. नेक्स्ट मॉड्यूल आहे सोसायटी मॅनेजर रोल मास्टरी. हा मॉड्यूल तुमच्या कम्प्लीट जर्नीचा फाउंडेशन तयार करणार आहे. बिकॉज एक गोष्ट अगदी क्लिअर असली पाहिजे, सोसायटी मॅनेजर म्हणजे नेमकं कोण आणि तो नेमका काय काम करतो. चला स्मूथ ट्रान्झिशन करूया आपल्या पुढील लर्निंग सेगमेंट मध्ये. सगळ्यात फर्स्ट आहे व्हॉट डज अ सोसायटी मॅनेजर डू. मॉड्यूल 2 मध्ये आपण एकदम क्लॅरिटीने समजून घेणार आहोत की सोसायटी मॅनेजरचं ऍक्च्युअल काम काय असतं. लोकांच्या समजुतीप्रमाणे हे फक्त मेल उघडणं किंवा सिक्युरिटी मॅनेज करणं इतकं नसतं. रिअल वर्क इन्क्लूड्स सोसायटी डॉक्युमेंट्स मेंटेन करणे, स्टॅट्युटरी रजिस्टर्स अपडेट ठेवणे, मेंटेनन्स बिलिंग हँडल करणे, मेंबर्सचे इश्यू रिझॉल्व्ह करणे, कमिटीला प्रोफेशनल सपोर्ट देणे, वेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर कोऑर्डिनेट करणे, ऑडिट रेडी रेकॉर्ड्स ठेवणे, मीटिंग्स मॅनेज करणे. सोसायटी मॅनेजर हा सोसायटीचा प्रोफेशनल बॅकबोन असतो. आणि या मॉड्यूलमध्ये आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप सिंपल आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकणार आहोत. सेकंड आहे कम्प्लीट क्लॅरिटी. आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल सोसायटी मॅनेजर हवा आहे, काम सोपं आहे, स्टाफ मिळत नाही, पण टास्क वाईज नेमकं काय काम असतं हे कुठेही स्ट्रक्चर्ड पद्धतीने कुणी समजावून सांगितलेलं नसतं. बट इन मॉड्यूल 2 यू विल गेट कम्प्लीट क्लॅरिटी ऑन डेली टास्क, वीकली टास्क, मंथली टास्क, इयरली रेस्पॉन्सिबिलिटीज, लीगल कंप्लायन्सेस, प्रॅक्टिकल वर्कफ्लो, कॉमन सोसायटी इश्यूज, डिसिजन मेकिंग प्रोसेस. क्लॅरिटी आली तर कॉन्फिडन्स आपोआप येतो. थर्ड आहे प्रॅक्टिकल रिस्पॉन्सिबिलिटीज. खरं काम काय असतं, इथे थिअरी नाही, कुठलाही कन्फ्युजन नाही. वी विल गो इनसाइड रिअल वर्क. ऍक्च्युअल रजिस्टर्स कसे दिसतात, इश्यूज प्रॅक्टिकली कसे हँडल होतात, डॉक्युमेंटेशन फ्लो कसा असतो, नोटिसेस कसे लिहायचे, कमिटीला नेमकं काय सपोर्ट द्यायचं, रेसिडेंट्स कसे हँडल करायचे, रेडीमेड कम्युनिकेशन स्क्रिप्ट्स. इन शॉर्ट मॉड्यूल 2 तुम्हाला सोसायटी मॅनेजरच्या जगात हात धरून घेऊन जाणार आहे. यू विल नो क्लिअरली काय करायचं, कसं करायचं आणि का करायचं. दिस इज रिअल वर्ल्ड प्रॅक्टिकल प्रोफेशनल क्लॅरिटी. फोर्थ आहे युअर फ्युचर रोल. तुमची फ्युचर आयडेंटिटी इथे तयार होईल. आजपासून पुढे तुम्ही स्वतःला फक्त लर्नर किंवा बिगनर म्हणून पाहणार नाही. मॉड्यूल नंबर 2 तुम्हाला दाखवेल तुम्ही प्रत्यक्षात कसे दिसणार आहात ऍज अ सोसायटी प्रोफेशनल. इमॅजिन दिस, तुम्ही कॉन्फिडेंटली रजिस्टर्स हँडल करताय, मेंबर्सचे इश्यूज रिझॉल्व्ह करताय, बिलिंग शांतपणे एक्सप्लेन करताय, कमिटी तुमच्यावर ट्रस्ट ठेवते आहे, डॉक्युमेंटेशन स्मूथ चालू आहे, तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने बोलताय, तुम्ही रिस्पेक्टेड सोसायटी मॅनेजर म्हणून ओळख तयार करताय. दिस मॉड्यूल तुमच्या फ्युचर पिक्चरला क्लिअर आणि सॉलिड बनवतो. बिकॉज व्हेन यू सी युअर फ्युचर रोल you automatically grow into that role. So now एक डीप ब्रेथ घ्या, माइंड ओपन ठेवा आणि स्वतःला प्रिपेअर करा डे 1 च्या सर्वात आय ओपनिंग मॉड्यूल साठी. इफ मॉड्यूल डे चेंज युअर माइंडसेट, मॉड्यूल 2 will change your identity as a society professional. Let's begin सोसायटी मॅनेजर रोल मास्टरी. पुढे जाण्यापूर्वी कृपया 1 मिनिट थांबा आणि कमेंट्स मध्ये तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा. आज तुम्ही काय शिकलात त्यातील एक गोष्ट, आजच्या सेशनमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारी एक गोष्ट आणि अजूनही तुमच्या मनात असलेला एक प्रश्न माझ्या बरोबर शेअर करा. तुमचा प्रामाणिक फीडबॅक मला पुढील मॉड्यूल्स मध्ये तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यास मदत करतो. कृपया तुमचा फीडबॅक सबमिट करा आणि त्यानंतर पुढील लेक्चरकडे जा. पुढील सेशन मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.